कृष्ण गोकुळे जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. थोडा बिकू द्या, थोडा आवाज द्या. होता कृष्णाचा अवतार, थोडा बिकू द्या. आनंद करते घरोघर, सदा नाम वाचे गाती. प्रेमे आनंदे नाचते. तुका म्हणे हरती दोष, करती घोष आनंदे. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. विठ्ठल हरी विठ्ठला, मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुड़ध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनोहरि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणे नमोस्तुते. हतमातुं गिरिजामती सहचरा, प्राणा शरीरं गृहं. पूजाते विविधोपभोगरचना, निद्रा समाधिस्थिति. संचारस्तु पदयो प्रदक्षिणविधे, सूत्राणि सर्वागिरो. यद्यत्कर्म करोमि तदखिलं शम्भो तवाराधनं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीतासमारोपितवामभागं. पानो महासायकचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं. महायोगपीठे तटे विमरत्यां, वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकरो गणपति मावली शारदा.
आता गुरुराया दंडवत। जय जय श्री राधारमण, जय जय श्री नवल किशोर, जय जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन विरति मारो पवन सुत विरति मारो। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार कृष्ण गोकुळे जलमला, दृष्टा छळकाप थरकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर। प्रस्तुत बरोबर विठ्ठल विठ्ठल कृष्ण गोकुळे जलमला, दृष्टा छळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त वेळी, प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग गवळण। वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांची सुंदर अशी चार चरणाची जवळजवळ मला असं वाटतं सर्वांच्या कानपाट असणारी ही गवळण। या गवळणीमध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय दोन प्रसंगाचं, दोन ठिकाणचं वर्णन करतात। देवाच्या येण्यानं एक वर्ग सुखी आहे, तर देवाचं आल्यानं एक वर्ग दुःखी आहे। देवाचा जन्म झाला, एका वर्गाला आनंद आहे, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर। देवाचा जन्म झाला हे कळल्यानंतर जे भक्त आहेत त्यांना आनंद झाला, ते घरोघर आनंद करू लागले। केवळ आनंद करणार काय करू लागले, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती। दोन वर्ग आहे, एका वर्गाला आनंद झालेला आहे आणि दुसरा वर्ग असा आहे त्याला दुःख झालेलं आहे। होता कृष्णाचा अवतार, कृष्ण गोकुळी जलमला, दृष्टा चळकाप थरकाप सुटला। थोडं ध्यान देऊन ऐका, हा दोन वर्ग आहे। देव आल्यानं एकाला आनंद आहे, तर दुसऱ्याला घबराट आहे, घाबरलेला आहे। दोन वर्ग आहे, त्या काळातही होते आणि या काळातही आहे। देव आला हे कळल्यानंतर सर्वांना आनंद झाला। म्हणले 22 जानेवारीला घरोघर झेंडे लावा, घरोघर गुढ्या उभ्या करा, घरोघर रांगोळी काढा। एक वर्ग आजही आहे आणि एक वर्ग आजही आहे, तो रामालाच मान्य करायला तयार नाही। तो आजही काही कुत्रे नालायक आजही भुकून राहिले, ते म्हणतात ना राम नावाचा काही वस्तू नाही आणि देवही नाही। म्हणजे त्यांचाही त्यांना मेळ लागे ना की नेमकं खरं काय म्हणा खोटं काय म्हणा। चला, मला जसा वेळ भेटेल तसा बोलणार पुढे मी। तो कालही वर्ग होता आणि आजही तो वर्ग आहे। कालही दोन वर्ग होते, आजही आहे आणि उद्याही राहणार, उद्याही राहणार। तर त्या काळात भगवंताचा जन्म झाल्यानंतर आनंद झाला आणि आनंद ज्यांना झाला त्यांना भक्त म्हणतात आणि आनंद ज्यांना झाला नाही त्याला जितेंद्र आव्हाड म्हणतात। असं कंस म्हणतात। माझं चुकलं का काय? चला ऐका, तर त्या काळातही होते। मग ज्यांना आनंद झाला नाही त्याचं नाव कंस आहे।
हा त्याला आता तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, कीर्तन होतं. आणि ज्यांना आनंद झाला ते भक्त आहेत, त्या गोपिका आहेत, ते गोपाळ आहेत. आणि परिणाम असा झाला, ते नाचू लागले, गाऊ लागले. सदा नाम वाचे गाती, सदोदित देवाचं नाव घेऊ लागले, नाचू लागले, उड्या मारू लागले. का हो तुकोबर आहे, देवाच्या येण्यानं जर आनंद उत्सव साजरा केला, आम्ही जर भजन केलं, नाचलो, उड्या मारल्या, तर काही फायदा? कारण आम्ही थोडे लोक स्वार्थी आहोत तुकोबर आहे. आम्ही फायद्याशिवाय कुठलाच व्यवसाय करत नाही. अहो मत जरी द्यायचं तरी फायदा पाहतो की आम्हाला किती भेटतात. आम्ही फायदा पाहणारे लोक आहे तुकोबर आहे. मग आम्ही जर एवढं जर भजन केलं, एवढं नाचलो, एवढं उड्या मारल्या, गेल्या 7 दिवसापासून हा परमार्थिक सोहळा चालू आहे. कोणी भागवत कथा ऐकतं, कोणी हरिपाठ ऐकतं, कोणी कथा कीर्तनाच्या माध्यमातून, अन्नदानाच्या, पंक्तीच्या, कीर्तनाच्या, सौजन्याच्या माध्यमातून आम्ही हा परमार्थिक सोहळा अनुभवतोय, करतोय. मग तुकोबर आहे, एवढं नाचल्यानंतर, उड्या मारल्यानंतर, देवाचं नाव घेतल्यानंतर काही फायदा होतो का? शेवटच्याकडे तुकोबर आहे म्हणतो, होतो. काय होतो? तुका हरती दोष करती घोष आनंदी. गिर नका वाढू, फक्त आवाज वाढवा. महाराज म्हणतात, अहो एकदा का त्या देवाचं नाव घेतलं ना की तुका म्हणे हरती दोष. त्या माणसाचे समूळ दोष जातात. आणि दोष जातात पण केव्हा जातात? करती घोष आनंदी. आनंदानं जर भजन केलं तर मग याचा अर्थ लोक नाचतात, उड्या मारतात, भजन करतात, नाचणारे आहेत, पण ते आनंदानंच नाचतात असं नाही. काही काही पैसे घेऊनही नाचतात. कळलं ना तुम्हाला? तुम्ही सुज्ञ मंडळी, मराठवाडा म्हणजे हुशार लोक, सुज्ञ मंडळी. काही काही लोक पैसे घेऊन सुद्धा नाचतात. मग पैसे घेऊन नाचणाऱ्यासाठी नाही, जे आनंदानं देवासाठी नाचतात त्यांच्यासाठी. आता हे आनंदानं वाजवतात. आनंदानं वाजवणं वेगळं आहे का नाही? आणि त्या कलापथकात नाचणारे, वाजवणारे, ते वाजवणारेचे महाराज ऐका. पण आनंदानं जे नाचतात, आनंदानं जे उड्या मारतात, त्यांची हरती दोष. केव्हा पण करती घोष आनंदी. सरळ सरळ गवळणीचा अर्थ संपला. असाच असेल असं काही माझं मुळीच मत नाही. आपण सगळे बहुश्रुत आहात, विद्वान मंडळी आहात. सर्व माझ्यासमोर कीर्तनकार, महाराज मंडळी सर्व उपस्थित आहेत. अतिशय गोड वातावरणामध्ये आपला हा सोहळा संपन्न होतो. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सकल साधू संतांच्या, भगवान पांडुरंगाच्या, माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल साधू संतांच्या आशीर्वादानं हा चालत असलेला आपला भव्य आणि दिव्य सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये ज्यांच्यामुळं तुमच्या सर्व मायबापाचं मला दर्शन घडलं, ते आदरणीय करण महाराज शिंदे यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं, महाराज दादा तुम्हाला यावं लागतं. माझं गाव विदर्भात, तिथून इथपर्यंत आलो. आल्यानंतर मला आनंद वाटला. इथं आल्यानंतर सर्वात जर आनंद खायचा वाटला असं सांगू का, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे असे गोड वादक, वा वा, अतिशय गोड ज्यांचा मृदंग आहे. आदरणीय माझ्या या बाजूला आहे अरुणजी महाराज कदम, फार गोड वाजवतात. महाराष्ट्रभर नाव लौकिक हे महाराजांचं. तेवढंच ताकदीचं वाजवणं, तेवढंच गोड वाजवणं. शत्रुघ्न महाराज पठाडे, गोड वाजवणं किती गोड आहे. महाराष्ट्रभर नाव ऐकलं बरं का. बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी तुमच्या दोघांचं नाव ऐकलं, अजून योग आला नव्हता. आज माझं सद्भाग्य आहे, ज्ञानोबरायची कृपा आहे माझ्यावर की तुमचं सर्व गोड गायक वादक मला प्राप्त झाले. कारण चांगले गायक, चांगले वादक, चांगली साऊंड सिस्टीम भेटण्यासाठी भाग्य लागतं. एक जरी काही कमी असलं ना तर काही काही कमी होतं, पण आज काही कमी नाही. पडलो तर मी थोडा कमी पडेल, मला जरा सांभाळून घ्या. कारण सर्व गुणीजन मंडळी महान आहेत. महाराष्ट्रभर नावलौकिक असलेले हे 2 वादक अप्रतिम आहेत. किती गोड मृदंग वाजवतात. एवढा गोड मृदंग वाजवतात. मला गोड वाटावं, तुम्हाला गोड वाटावं यात नवल नाही. तो मृदंगही म्हणत असेल मी आज धन्य झालो, इतका गोड वाजवतात. उगा आपलं वाजवून चाललं, ते मृदंगही बेजार म्हणले गडा, जिथं मारतं गडा आता मला जगू देत नाही. उगा धडधड धडधड फडफड फडफड मजा नाही ना. वाजवणंही असं असलं पाहिजे, ते पोषक असलं पाहिजे. वाजवणंही असं असलं पाहिजे की एकदा जे वाजवलं ते पुन्हा नाही आलं पाहिजे. नाही तर तेच चाललं चक्रधार वाजवणं म्हणले काय वाजवून चाललं, असं नसावं. राग येऊ नका माझ्यावर. मला काही गाणं वाजवणं काही कळत नाही, त्यामुळे मी कधी कधी तालातून जाऊ शकतो. मला सांभाळून घ्या. ऐका, अतिशय गोड समर्पक वादक, तेवढेच गोड हे सर्व गोड भजनी मंडळ अप्रतिम आहे. सर्वांच्या चरणावर तुमच्या नतमस्तक होतो. तेवढेच वादकाला तोला मुलाची साथ, संगीत विशारद आदरणीय
कापसे महाराज असतील, आदरणीय गणेश महाराज परिहार असतील, गोड संगीत विशारद आहेत दोघंही अप्रतिम आहे. दोघांचाही पाठ आहे. गणेश महाराज गोड गातात. मी गणेश महाराजाला बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे, माझ्या कीर्तनात त्यांनी गायन केलेलं आहे. पण ते आता कधी कधी विसरतात. आज ध्यान आहे का नाही काय माहिती त्यांना, असू द्या. अप्रतिम आहे आणि ही सुंदर साऊंड सिस्टीम, काही कमतरता नाही, सर्व अप्रतिम आहे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. ऐका, या कार्यक्रमासाठी ज्यांचं सौजन्य आज प्राप्त झालं ते आदरणीय रखमाजी भाऊ सुरसे यांचं आणि आदरणीय कैलास भाऊ नखाते यांचं या कीर्तनासाठी सौजन्य प्राप्त झालं. मी दोघाही उदारदात त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. ऐका, सप्ताह दात्याशिवाय होत नसतो, म्हणून दात्यांना व सर्व कलाकारांना मी शतशः नमन करतो. एवढे गोड गायक वादक असल्यामुळं आज निश्चित मला आनंद प्राप्त होणार आहे. काय बोलू तुमच्या गायकवादकाबद्दल, माझ्याकडे फार शब्द कमी आहेत, फार कमी आहेत, पण बोलणं गरजेचं आहे. माझ्यात बोलण्याची ताकद नाही, म्हणून फक्त एक दोहा म्हणतो आणि थांबतो. संगीत है सेवा ईश्वर की, हर स्वर में बसे है राम, रागी जो सुनाए रागिनी, रोगी को मिले आराम. बस, अरे आराम प्राप्त व्हावा एवढे गायकन वादक सुंदर आहे. सुंदर साऊंड सिस्टीम, सर्वांना धन्यवाद. हे जरी सगळं सुंदर असलं पण आज मी थोडा बंदिस्त आहे. आज मला काही बोलता येणार नाही. आजचं हे जे कीर्तन आहे प्रसादाचं कीर्तन आहे. वेळ बराच झाला, वेळेच्या पुढे जाणार नाही, तुम्हालाही बोर करणार नाही, त्रास देणार नाही, वेळेच्या संपवतो. ऐका, कारण मला इथून परत एक कीर्तन आहे. ऐका, अतिशय सुंदर योग आहे आजचं हे प्रसादाचं कीर्तन आहे. आजचा कीर्तनकार बंदिस्त असतो, आजच्या कीर्तनकारानं प्रसादाचं बोलावं. ऐका, आज हे प्रसादाचं कीर्तन आहे. याला आपल्याकडं सोप्या भाषेत पगाराचं कीर्तन सुद्धा म्हणतात. आहे का नाही? आज पगार आहे, कोणाकोणाचा, सर्वांचा पगार आहे. अहो, गायकांचा पगार आहे, वादकांचा पगार आहे, साऊंड सिस्टीमवाल्याचा पगार आहे, आणि तुम्ही बसले, तुमचा नाही का? तुमचाही सुद्धा पगार आहे. कारण प्रसाद म्हणजे पगार, आणि तो पगार, तो प्रसाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. खाली बसलेली मंडळी म्हणतील, महाराज आम्हाला काही प्रसादाची गरज नाही, प्रसाद घ्यावाच लागेल. सप्ताह 7 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, महिन्याचा असो का 4 महिन्याचा असो, समारोप हा प्रसादानं असतो. कशानं असतो? प्रसादानं. प्रसाद हा घ्यावाच लागतो. प्रसादाचे काही फायदे आहेत. ऐका, तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला प्रसादाची गरज नाही, आम्हाला जे लागतं ते द्या ना. काय लागतं आम्हाला? आमच्या मूलभूत गरजा पहा काय. तर आम्हाला नोकरी हवी आहे, आमचं काही मुलांचं लग्न राहिलं, त्यांना लग्न करायचंय. अहो, आमच्या गरजा बघा ना. काहीला संपत्ती हवी, काहीला प्रॉपर्टी हवी, कोणाला शेती हवी, काही राहिलं काय? अहो, आम्हाला जे हवं ते द्या, आम्हाला हे प्रसाद नको. प्रसादानं आमचा काय फायदा होणार आहे? आम्हाला शेती घ्यायची, शेती घेण्यासाठी काहीतरी मिळ लागेल तर बघा. काही म्हणतील आम्हाला पद हवं, पदासाठी काहीतरी बघा. काय म्हणतील आम्हाला प्रतिष्ठा हवी. आम्हाला प्रसादाचं कामच नाही. आणि खरंच सांगायला बसलेले लोक, प्रसादाचं काय काम आहे? तुम्हाला पैसा हवा, तुम्हाला सत्ता हवी आहे, तुम्हाला संपत्ती हवी, तुम्हाला मुलगा हवा आहे, तुम्हाला पती हवा आहे, कोणाला पत्नी हवी, कोणाला काय हवं. प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत, पण कोणत्या ह्या आहेत? वाढावे संतान आम्हाला जे हवंय ते महाराजांनी सांगितलं. काय हवं आम्हाला? वाढावे संतान, गृही भावे धन धान्य. आम्हाला
कापूस चांगला व्हावा, कापसाला चांगला भाव भेटाव, सोयाबीनला चांगला भाव भेटाव, तुरीला चांगला भाव भेटाव. आम्हाला भाव हवाय, आम्हाला नको तो प्रसाद तुमचा. आणि हे सगळं आम्हाला हवंय. तुम्हाला प्रसाद हवा, प्रसाद नकोय. पण ऐका, माझ्याकडे सर्व ध्यान देऊन ऐका. तुम्हाला प्रत्येकाला आजच्या प्रसादाची गरज आहे एवढं पटवून देणार आणि मग पुढे चालणार. सर्वांच्या गरजा अलग अलग असल्या तरी मूळ हेतू एकच आहे. हा, मुलगा कशाला हवाय बोला? म्हणले म्हातारपणात त्यानं सेवा करावी. म्हणजे काय, कशासाठी? म्हणले सुखासाठी. बर. कापसाला भाव कशाला हवा? म्हणले पैसे चांगले भेटायसाठी. पण पैसा कशाला हवा? म्हणले सुखासाठी. बरोबर आहे? बोला बोला बोला. म्हणले पद हवंय आम्हाला. पद कशाला हवं? प्रतिष्ठा कशाला हवी? म्हणले आम्हाला सुख प्राप्त व्हावं म्हणून हवं. मग एकंदरीत जर विचार करायला गेलो आपण तर प्रत्येकाला हवं जे आहे मूलभूत गरज त्याचं नाव सुख आहे. मग त्या सुखाच्या व्याख्या प्रत्येकानं बदलल्या असतील. प्रत्येकाच्या व्याख्या बदलल्या असेल. कोण ते सुख पत्नीला म्हणलं, कोण मुलाला म्हणलं, कोण सत्तेला म्हणलं, कोण प्रतिष्ठेला म्हणलं, कोण कीर्तनाला म्हणलं, कोण वादनाला म्हणलं. सुखाच्या व्याख्या जरी बदलल्या असतील पण प्रत्येकाला हवं आहे त्याचं नाव आहे सुख. याचा अर्थ तुम्ही सर्व बसलेले लोक दुःखी आणि दुःखी असे लोकांना सुखाचा मार्ग सांगण्यासाठी उभा आहे मी. ऐका, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे महाराज, इथं कोणी सुखी नाही महाराज. सर्वोच्च पदाला गेलेला जो माणूस आहे तो माणूस सुद्धा दुःखी आहे का नाही? सर्वोच्च पदाला कोणी सर्वोच्च पदाला गेलेलं सध्या? का रे? कोणी आपले पंतप्रधान? कोणी रे? कोणी? तुझा काय चुलता आहे का काय? डायरेक्ट नरेंद्र मोदी म्हणायला लागला. मोठ्या माणसाबद्दल बोलताना आदराने बोलत जा. लोक बोलताना एकरी शब्दात बोलता. म्हणले कोण आहे? म्हणले मोदी. अरे तो का म्हशी मांग आहे तुझ्या? बोलताना थोडं भान ठेवून बोललं पाहिजे. मोठ्या माणसाबद्दल बोलताना आदराने बोललं पाहिजे. तुम्ही कुठल्याही पक्षाचं काम करा, मला काय करायचं, पण कोणत्याही माणसाबद्दल बोलताना आदर ठेवला पाहिजेत. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, कळलं का? आदरणीय राहुल गांधी साहेब, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, काय म्हणायचं पण काय करा, आदर द्यायचं शिका. आदर दिल्यानं माणूस मोठा होत असतो. सोपं आहे, फार काय अवघड आहे का? तुम्हाला मोठं व्हायचं ना, दुसऱ्याला आदर द्या, दुसऱ्याला मोठं म्हणा, तुम्ही मोठे होसाल एक दिवस. एकटा झेंडा घेऊन पळून जमणार नाही. चला, माझा विषय फक्त भरपडू देऊ नका. ऐका, काय म्हणायचं मग? आदरणीय मोदी साहेब, बोल पटकन. भान असलं पाहिजे का नाही? आता मी परवा दिवशी कदमजी आमच्या घरी होतो आणि घरातून बाहेर उभा राहिलो. अचानक आमच्या घराशेजारी चक्की आहे दळणाची आणि दळण दळत होती. एक दळण दळता दळता काय झालं, लाईन मंदात गेली आणि एका म्हातारीचं दळण अर्ध वर राहिलं आणि अर्ध खाली आलं, म्हणजे डब्यात. अर्ध दळण गुतल्यामुळं ती म्हातारी शिव्या देतच बाहेर आली चक्कीतून. शिव्या देत बाहेर आल्यानंतर मी बाहेर उभा होतो. मला काय झालं आजीमाय? ती म्हणली महाराज गमवली लाईन मोद्यानं. नाही कळलं तुम्हाला? गमवली ना लाईन मोद्यानं. आता मला एक सांगा, त्या मोदीचा आणि त्या चक्कीच्या लाईनीचा काय संबंध आहे? म्हणजे इतके येडपट कार्यक्रम झाला आपला. अरे काय कठोबाला हे कळलं पाहिजेत ना. आपला अधिकार पाहून बोलत जा गड्या. अधिकार पाहून बोलत जा. एखादा कीर्तनकार असेल, मोठा वादक असेल, त्याला बोलताना मृदंगाचार्याला जर बोलताना त्याला नाही काही, त्याला सम कळली पाहिजे, ताल कळला पाहिजे. त्यानं म्हणलं तर ठीक आहे, त्याला काहीच कळत नाही. महाराज जमलं नाही राजा. अरे वय रे, पुढं कळलं पाहिजे ना काय बोलतो आपण. तर कीर्तनकाराला, गायकाला, महाराजाला, देवाबद्दल बोलताना भान असलं पाहिजेत आपण काय बोलतो. तर तू एकादशी दिवशी काळ्या पन्या घेऊन खुशाल फिरायला लागला भल्या माणसा आणि तू आम्हाला सांगायला लागला का काय करून काय करू नये, कोणाही सांगू नये. अधिकार असला तर बोलत जाऊ. ऐका, मी काय सांगायला लागलो, सर्वोच्च पदाला पोचलेला माणूस तो सुद्धा म्हणतो मी या जग अजून सुखी नाही. भाषणं ऐकले असतील तुम्ही मित्रो और मेरे प्यारे भाई और बहनों, आपको मालूम है मैं सिर्फ 2 घंटे सोता हूँ. याचा अर्थ तो माणूसही बेजार आहे. कोण? सर्वोच्च पदाला पोचलेला. इथं कोणीही सुखी नाही महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा,
जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. कोण सुखी या जगात मला सांगा ना. जगी सर्व सुखी असा कोण आहे? एक नाही, एक नाही. मग याचा अर्थ आहे का तुम्ही सगळे बसलेले तुम्ही सर्व दुःखी आहात आणि तुम्हाला सुखाची गरज आहे. आणि तुमचं सर्वांचं प्रतिनिधित्व करत अर्जुन भगवान गोपालकृष्णापाशी गेले आणि भगवंताला गोपालकृष्णाला हात जोडून प्रार्थना करतात, देवा अरे माझ्या जीवनात फार मोठं दुःख आहे रे. देव म्हणले कुठलंही दुःख असू दे माझ्याकडे औषध आहे. म्हणले देवा एकदा दुःख तर ऐक. दुःखाचा एक प्रकार आहे का महाराज? कोही तन दुखी कोही मन दुखी, कोही धन बिन राहत उदास. हो थोडे थोडे सब दुखी, सुखी हरि के दास. भगवान अरे माझ्या जीवनातलं दुःख तर ऐक एकदा. देवानं सांगितलं दुःख सांगू नको. अरे म्हणले देवा कोणतं दुःख आहे ते तर ऐक, मला सुख हवंय रे देवा. देव म्हणले कुठलंही दुःख असू दे माझ्याकडं औषध आहे. काय औषध आहे? भगवंत गीतेमध्ये सांगतात, गीतेमध्ये सांगतात बोलू नका. तुम्ही बोलले की मी विसरतो, पाठ करून आलेलो आहे मी. बोलू नका. हा ते होतं ना कधी कधी. ते नेमकं 7 नंबरचं पान आहे का 8 नंबरचं पान आहे? बस का ना 8चं उचलेल मी. ऐका बोलू नका. काय परत पुन्हा तिथून सुरू करावं लागतं. ते लेकरं बोलले तर धकून जातं, कारण ते लेकरच आहेत आहे का नाही. लेकरं बोलतच असतात. आणि काल्याच्या कीर्तनात लेकरं नाही गोंधळ करणार तर कोण करेल? माणसानं नाही करू. पण चला ऐका. हा काय म्हणा लागलो मी. अर्जुन भगवंताजवळ गेले आणि भगवंताला साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंताला म्हणतात देवा अरे माझ्या जीवनातलं दुःख तर ऐक. देवानं सांगितलं कुठलंही दुःख असू दे अर्जुना, सकळ दुःखाची निवृत्ती होते, मी देतो ते औषध. म्हणले मग सांगा ना काय औषध आहे. मलाही भेंडाळ्यात जायचं, मी सुद्धा भेंडाळ्यात ते नेऊन सोडीन. तुम्हालाही दुःख आहे ना प्रत्येकाला. कोणाला कोणाचा पाय दुखतो, कोणाचं पाठ दुखते, कोणाची सून ऐकत नाही, कोणाचं सासू ऐकत नाही, कोणाचा पोरगा ऐकत नाही, कोणाचं कीर्तन लवकर उरकत नाही. हा एक दुःख आहे. म्हणले उरका भय नाही तर येणार वेळ केला की सगळा कार्यक्रम. ऐका अर्जुनानं तर भगवंत औषध सांगतात, ते औषध घरी घेऊन जा. भगवंता गीतेमध्ये फार सुंदर औषध सांगतात. अर्जुना अरे दुःख कुठलंही असू दे माझं औषध आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते. अरे सर्व दुःख, काय एक दुःख सांगितलं बोला? सर्व दुःख सांगितलं. देवानं सांगितलं अर्जुना प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते. प्रसादानं जीवनातलं समूळ दुःख जातं. म्हणून आजचं कीर्तन कशाचं आहे बोला? प्रसादाचं. म्हणून तुम्हाला काही हवं का नाही हवं, पण प्रसाद प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे. म्हणून आजचं कीर्तन प्रसादाचं आहे. या प्रसादाला काल्याचं कीर्तन म्हणतात. कशाचं? मी आज काला प्रसाद याच्या पलीकडे जाणार नाही. आजचं कीर्तन याला काल्याचं कीर्तन म्हणतात. काला कशाला म्हणतात ऐका आता. काला कशाला म्हणतात? 2 पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला. 2 पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला. आणि तो काला खाल्ला की काय प्राप्त होते? तृप्ती प्राप्त होते. प्रसादानं तृप्ती होते, प्रसादानं आनंद प्राप्त होतो, प्रसादानं समाधान प्राप्त होतं, प्रसादानं तृप्ती होते. ऐका 2 पदार्थाचं मिश्रण काला आणि तो काला खाल्ला की तृप्ती प्राप्त होते. असं जर म्हणलं तर थोडी व्याख्या चुकल. मी अजून व्याख्या सुधारित सांगतो. 2 पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला नाही. वाक्य ऐका माझं. 2 पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला नाही. 2 योग्य पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला. कधी कधी अयोग्य जर पदार्थ एका ठिकाणी आला की त्याचा कालाच होतो असं नाही दादा. कधी कधी कालवा सुद्धा होतो. तुम्हाला पटण्यासाठी कळण्यासाठी गोड दृष्टांत देतो. भजन करा विठ्ठल. चला ऐका गोड उदाहरण देतो. ते गोड आहेत ना सगळे. चला 2 पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला नाही. 2 योग्य पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला. थोडं ध्यान देऊन ऐका. काय झालं? तुम्ही आपल्या गावासारखं छोटंसं गाव होतं. मग त्या गावातला शेतकरी सकाळी उठला, त्यानं आपलं बैलगाडी झुपली आणि शेतात गेला. आणि शेतात गेल्यानंतर त्यानं ते बैल आपले झुपले कशाला? अवतालं. आणि अवताल झुपल्यानंतर तो आपला आऊत हाणू लागला, वखर हाणू लागला. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही.
वखरच म्हणतात. चला आपलं सारखंच आहे. हा वखर आणू लागला. सकाळी 7 वाजता वखर धरला त्यानं. 10 वाजे लोक वखर आणला आणि विचार करू लागला 10 वाजलेत अजूनही सुद्धा न्याहरी आली नाही, भाकर आली नाही, स्वयंपाक आला नाही, भूक लागली, काय करावं कळलं ना. अशा वेळेस त्यानं काय केलं, 10-11 वाजता तो वखर सोडला, बैलांना पाणी पाजलं, बैल आंब्या खाली बांधले, चारा टाकला आणि चारा टाकल्यानंतर तो शेतकरी घरी आला. कशासाठी? जेवायसाठी. त्यानं ठेव बरं का. जेवायला घरी आला. घरी आल्यानंतर पाहतो घराला कुलूप आहे. पत्नी न सांगता गावाला निघून गेलेली. बाजूच्या घरात चाबी पाहिली, चाबी सापडली, कुलूप उघडलं. कुलूप उघडल्यानंतर घरात आला. घरात आल्यानंतर दुरडी उघडली. कशासाठी? तृप्तीसाठी, समाधानासाठी. भूक लागली होती. आणि मग दुरडी उघडल्यानंतर दुरडीमध्ये बाजरीची 1 भाकर होती. बाजरीची 1 भाकर होती. ऐका हां, 1 भाकर होती. त्याला तृप्तीची गरज आहे, त्याला समाधानाची गरज आहे म्हणून त्यानं ती भाकर घेतली, ताट घेतलं आणि ताटामध्ये भाकरीमध्ये बोलत चला. ताटामध्ये भाकरीमध्ये काय केलं त्यानं, त्या भाकरीचा कुस काला केला. काला नाही हा, 2 पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला. हा एकच पदार्थ झाला. याचा काय झाला? कुचकुरा. काय तुमचा शब्द तुम्हाला माहीत? हां, चुरा योग्य शब्द आहे. नाही कधी कधी आता मी विदर्भातला पलीकडच्या शब्दात फरक पडू शकतो. होतं ना, अवघड आहे ना. नाही अवघड आहे. तुम्ही जर का इकडं याच्या पलीकडे गेले, कुठं धुळ्याच्या पलीकडे जर गेले, तिकडं पलीकडं कुणीकडं जळगावच्या पलीकडच्या कोपऱ्यात त्या अहिराणी भाषा चालते, तिकडं जर तुम्ही गेलेत आणि तुम्ही फिरता महाराष्ट्रभर दोघंही सुद्धा तुम्ही फिरता, जर गेलेत तर तिकडं आपण सहज म्हणतो, बाई एकदा पाय धुवायला पाणी द्या बरं. असं का म्हणलं ना तर अख्खं गाव मारतं बद. नाही कळलं तुम्हाला? एवढंच माहीत फक्त, बाई थोडी पाय धुवायचे ते पाणी द्या. अख्खं गाव कुत्र्यासारखं बदलतं, कुत्र्यासारखं. तुम्ही म्हणसाल कसं काय? कारण बाई म्हणजे बायको तिकडं म्हणतात. अर्थ बदलतात प्रत्येक ठिकाणी. आपल्याकडे बाई म्हणजे ताई. तुम्ही गेलेले ना? म्हणले नाही पण कारण बाई का म्हणलं तिकडं तावगडे लगे बिलकुल ते विचारच करत नाही. ते बाई म्हणजे बायको हा शब्द आहे म्हणून ध्यानात ठेवा. प्रत्येक ठिकाणचा अर्थ वेगवेगळा आहे. साताऱ्याकडे जर गेले तुम्ही, जर चटणी जर मागायची, चटणी जर मागितली तिकडे चटणी नाही म्हणत, तिकडे काय म्हणतात? चटका म्हणतात. मलाही माहीत नव्हतं. मी सहज गेलो असंच एक काय का संघ गेलो होतो. गेल्यानंतर जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यानंतर ते बाई आली अचानक समोर माझ्या. म्हणले महाराज देऊ का चटका? म्हणलं नको. म्हणलं नको. म्हणलं माझं काय चुकलं, माय काहून चटका द्यायला लागली? नाही म्हणले मग तुम्ही केव्हाचे पाहा लागले? मला वाटलं द्या चटका. मग शेजारचा म्हणे तैलं नसेल द्यायचा तर मला द्या. आणि मग त्यानं जेव्हा चटका पाहिला, अरे म्हणलं आपल्या आवडीचा आटम आहे. म्हणलं ताई, बाई तो बंदच केलं मी, ताई मलाही द्या चटका आता. ध्यानात ठेवा. तसं आऊत सोडल्यानंतर न्याहरीची वाट पाहू लागला. न्याहरी नाही म्हणून घरी आला. घरी आल्यानंतर ती भाकर त्यानं ताटामध्ये चुरा केला. चुरा झाला, त्याचा भुगा झाला. आणि भुगा झाल्यानंतर भुग्यानं आणि चुऱ्यानं समाधान होत नाही. मी आत्ताच बोललो. त्यासाठी काय लागतो? काला लागतो. मग काला करण्यासाठी काय करावं म्हणून त्यानं भाजी पाहिली. त्याचं दुर्दैव आहे, आज त्याच्या घरात भाजी नाही. त्याला वाटलं नसू द्या भाजी, दूध पाहू. दूध टाकून त्याचा काय करू? काला करू. पण आज दूधही नाही. भले नसू द्या दूध, दही टाकून करू काला. पण दही घरात नाही. म्हणजे नसू द्या दही, तूप पाहू. तूप टाकून करू काला. तूपही नाही. म्हणजे नसू द्या तूप, नसू द्या दही. तेल तर असेल म्हणून तेलाची कॅटली उघडली. पण त्याचं प्रारब्ध खराब होतं. आज त्याला तूप घरात तेलही नाही. म्हणजे आता हा भुगा खाऊन कुठं समाधान होणार आहे का? कारण 2 पदार्थाचं मिश्रण काला, आणि तो काला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय नाही होत? समाधान होत नाही. काय नाही होत? समाधान होत नाही. ऐका, मग त्यानं पलंगाखाली पाहिलं तर पलंगाखाली तुरीवरचं उरलेलं अर्धा लिटरचं पॉयझन शिल्लक होतं. तूर एनरेस, पॉयझन, विष. मग त्यानं ते काढलं. ते काढलं आणि ते त्या चुऱ्यात भुग्यात टाकलं. आता खरंच सांगा, खरं बोला, खोटं बोल नका आणि बोलत जा. काय झालं आता ते खरंच सांगा. कालाच झाला तो. काय झाला तो काला झाला. आणि तो काला त्या पठ्ठ्यानं खाल्ला. काय झाला सर? मेला ना तो. म्हणून योग्य पदार्थाचं मिश्रण, अयोग्य पदार्थ नाही. अयोग्य जर पदार्थ काल्यात आला की त्याचा काला होतो, असं नाही, त्याचा कालवा होतो. म्हणून योग्य पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला. पदार्थ कोणते समोर बघा तुम्ही. किती गोड संप्रदाय माझ्या ज्ञानोबा तुकोबरायचा बघा. सगळं समोर होय. सगळं आपलं पाहिलं की आपल्या लक्षात येते. कोणाला सांगायचं काम नाही आम्ही कोण आहोत. भगवा झेंडा पाहिला की लोकांच्या लक्षात येतं, अरे हे त्यागाचं प्रतीक असलेले संप्रदाय. 2 फरारे आहेत, त्याला सांगायचं काम नाही. द्वैत आणि अद्वैत मानणारे लोक आहे आम्ही.
आम्ही द्वैतातून अद्वैताकडे जाणारे लोक आहे. दोन येते ध्यानात ठेवा. सर्व समोर आहे, सर्व आहे. 108 म्हणे एकाहून 108 म्हणे एकाहून 109 आहे. त्याला 3 भागा काहून नुसतं पाहिलं की लक्षात येते. पण इतकं सांगायला मला टाईम नाही. आणि एवढं आज सांगून मग पुढच्या वेळेस बोलल्यावर काय सांगू? ऐका ऐका, हे आपलं संप्रदाय सांगायचंच काम नाही. पाहिलं की लक्षात येतं. काल्याचे पदार्थ पाहिले समोरचे, बघा किती सुंदर आहेत पदार्थ. कोणतेही पदार्थ नाही काल्याचे अधिकारी. काल्याचा अधिकारी होण्यासाठी, त्या पदार्थ होण्यासाठी त्यांचा पहिला कलर पहा कोणता आहे. कोणता कलर आहे? काल्याचा अधिकारी होण्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागेल? तर त्या शुभ्र व्हावं लागेल, शुद्ध व्हावं लागेल. महाराजांचं प्रमाण आहे शुद्ध रंग वावे रंगा वावे रंगा. शुद्ध रंग भावे रंगा. तुम्ही काल्याचे जर अधिकारी व्हायचं असेल तुम्हाला मला, तर पहिलं अंतकरणानं शुद्ध व्हावं लागेल. कशासारखं? त्या मुरमुऱ्यासारखं. अंतकरणातले सगळे कलर काढून टाकावं लागेल. बाकीचे काळे, पांढरे, कवळे, पिवळे, हिरवे. कळलं ना मी काय म्हणलो? शुद्ध रंग भावे रंगा. तुम्ही ज्या वेळेस तुमचं अंतकरण शुद्ध होईल, काम क्रोध लोभ सगळे विकार गेले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. हे सगळे विकार अंतकरणातले गेले की मग शुद्ध रंग भावे रंगा. कुणासारखे? पोह्यासारखे, मुरमुऱ्यासारखा रंग. तेव्हा तुम्ही काल्याचे काय होसाल? बोला, अधिकारी होसाल. आणि तुम्ही अधिकारी होण्यासाठी 7 दिवस चाललेला सोहळा आहे की पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं तुमच्यात काही परिवर्तन व्हा, दुसऱ्या दिवशी व्हा, तिसऱ्या दिवशी व्हा. हे सगळं की परिवर्तन होतो तुम्ही आज व्हा. आणि मग हे सगळे विकार अंतकरणातले गेले रे गेले की मग तुम्ही तुमचा काला. काला काला म्हणजे काय हो? काला म्हणजे आपल्या अंतकरणात काला होईल. ऐका, मग शुद्ध रंग होईल. आणि शुद्ध रंग जिथं असतो तिथं काला असतो. विकार जावं लागेल. पहिलं लक्षण त्या काल्याच्या पदार्थाचं. त्या काल्याचं पदार्थाचं दुसरं लक्षण आहे का कोणतं येतं? कोणाचंही काला नाही. अंतकरण शुद्ध करावं लागेल. त्या पोह्यासारखं, मुरमुऱ्यासारखं शुभ्र करावं लागेल. तेव्हा तुमचा काला होईल, तेव्हा तुमचा प्रसाद होईल. प्रसाद म्हणजे काय? हातावर घेता हा प्रसाद आहे का? प्रसाद म्हणजे तुमचा माझा प्रसाद. आज 750 वर झाले ज्ञानोबरायला जाऊन. आजही ज्ञानोबरायचा प्रसाद आपण घेतो का नाही? 350 वर तुकोबरायला जाऊन. आजही तुकोबरायचा प्रसाद आपण घेतो का नाही? तुकोबरायचं जीवन म्हणजे प्रसाद. ध्यानात ठेवा बरं का. तसा तुमचा प्रसाद झाला पाहिजे, माझा प्रसाद झाला पाहिजे. आणि हा प्रसाद होण्यासाठी काय करावं लागतं? तर शुद्ध रंग व्हावे रंगा. तेव्हा तुम्ही काल्याचे अधिकारी. नंबर 1. नंबर 2, कुठला दुसरा विशेष गुण आहे काल्याचा? ऐका, काल्याचे जे पदार्थ आहेत ते नम्र आहेत गड्या. कसे आहेत? नम्र आहेत. त्याच्यात दही टाका, दूध टाका. दही दूध टाकला रे टाकला की पोहे असं म्हणत नाही आमचं आम्ही त्यांच्यात मिसळत नाही. साखरे असं म्हणत नाही आम्ही त्यांच्यात मिसळत नाही. महाराज सगळे एकरूप होतात. मग 7 दिवसात काय करा? तुमच्याकडून जमलं तर एकरूप व्हायचा प्रयत्न करा. काय तुझ्यावरचे बाण, घरचे बांधाचे भांडणं काय असतील नसतील द्या सोडून. आता किती दिवस जगायचं मला सांगा ना तुम्ही. अरे तुमचा माझा प्रसाद झाला पाहिजे गड्या. किती दिवस तुम्ही कडूसवाणी राहता, किती दिवस अडिलवाणी राहता. माणसानं आनंदी जीवन जगलं पाहिजे. पैशानं माणूस मोठा होत नाही. माझं एक वाक्य घरी घेऊन जा. एक वाक्य घरी घेऊन जा. थोडं माझ्याकडे कान देऊन ऐका. आपण चाला लागलो ना रस्त्यानं त्या शाळेकडं, ती शाळाच्या समोर. आपण त्या शाळेकडे चाला लागलो ना तर लोकांना मागून रामराम घालाव. कुठं? मागून रामराम घालाव. एवढं चांगलं जीवन असावं आपलं. एवढं चांगलं जीवन असावं. पुढून तो कोणी रामराम घालत. मला अजून वाक्य पुढं बोलायचं. पुढून तो कोणी रामराम घालत. मागून रामराम घातला पाहिजे. मागून. ऐका, पुढं चाललो की लोकांना मागून रामराम घालाव. आपण बसलो की लोकांना आपल्या जवळ येऊन बसाव. एवढं गोड जीवन असावं. ऐका, आणि आपण ज्या दिवशी मरू त्या दिवशी लोकांच्या डोळ्यात पाणी यावं. बस. कोण पाहा लागलं तुमच्याकडे किती पैसे? इतकं भंगार जीवन नसावं माणसाचं की आपण शाळेकडे चाललो की तिकडून पुढून येणाऱ्या माणसानं तिकडं पलीकडून निघावं. म्हणले का या बोळीतून काहून चालला? म्हणले कॅशेट आली पुढून. इतकं भंगार जीवन असावं का आपल्याला पाहिल्यावर लोकांना रस्ते बदला.
कळतंय ना मी काय बोलतो तुम्हाला? जाय माझा निघ निघ निघ. हां हां ऐका ना. अरे आपल्याला पाहिल्यानंतर जर लोक रस्ता बदलत असतील, एवढं भंगार जीवन नसावं. आपण बसलो लोकांना म्हणा उठा आता. म्हणले काय झालं? म्हणले कॅशेट आली आता, हे बोर करते म्हणले, आता हे कीर करतं म्हणले, चला उठा म्हणले. आणि आपण गेलो लोकांना पेढे वाटावं म्हणले, घ्या पेढा म्हणले. कशाचा? आमच्या गावातली घाण साफ झाली म्हणले. लय नालायक होतं म्हणले ते. कधी सप्त्यात दान नाही, कधी वर्गणी नाही, कधी सहकार्य नाही. यांना खेळच केला म्हणले सगळ्याचा. घ्या मागच्या वेळचा खेळ याच्याचमुळं झालता. घ्या इतकं भंगार जीवन असावं का? अहो तुम्ही किती पैसा कमवला याच्यापेक्षा तुम्ही माणसं किती कमवले याच्यावर माणसाचं मोजमाप असतं. तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. ले पैसा कमवल्यापेक्षा चांगली माणसं कमवा गड्या. काय जगण्याचा आनंद आहे. देवानंही जन्म घेतल्यानंतर देवालाही असं वाटलं माणसं कमवा. म्हणून त्यानं पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या लोक गोळा केले त्यानं. आणि त्यानं अनेक मित्र गोळा केले. कारण मित्राची गरज आहे, माणसाची गरज आहे. माणसं गोळा करा. अरे पैसे कवाही गोळा करता येईल, ध्यानात ठेवा. पैशानं जर माणसं मोठे झाले असते तर सर्वात जास्त मंदिरं या भारतात हनुमंताचे नसते, रावणाचे असते. कोणाचे असते बोला ना? रावणाचे असते महाराज. अहो पैशानं जर माणसं मोठे झाले असते तर भजन ज्ञानोबा तुकोबरायचं झालं नसतं, गजानन बाबाचं भजन झालं नसतं. आमच्या विदर्भातले संत आहेत. गावागावात महाराज भजन आहे. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः. हे भजन नसतं झालं, श्रीमंत लोकांचे भजन झाले असते गणेश बुवा, आहे का नाही? ओम टाटा नमो नमः, ओम बिर्ला नमो नमः, जय जय अंबानी नमो नमः, जय जय बाटा नमो नमः, श्री गुरु टाटा नमो नमः. असे भजन झाले असते ना. काय येडे हे का काय तुम्ही? जेल कीर्तन आवडत नाही ते थिएटर घेऊन मारायला मला. ते कोण नालायक आणलं ते? येड्यावाने काय करायला लागले भल्या माणसं? पैसा नका माणूस मोठा होतो. कोणा सांगितलं तुम्हाला? माणसं जवळ ठेवा, माणसं कामाचे बरं का. पठाडे महाराज माझा एक मित्र आहे, फार गरीब आहे, त्याला काही जास्त परमार्थिक नाही, साधा भोळा आहे. गरीब आहे, गरीब. दररोज माझ्या संग दर्शनाला येतो मंदिरावर. तो सहज एक दिवस बोलता बोलता बोलू लागला. म्हणले महाराज लय पैसे कमवा लागले तुम्ही, लय फिरायला लागले, थोडं आमच्यावर ध्यान ठेवा. आमच्यावर बसत जा. आम्ही मित्र आहे तुमचे. म्हणलं काय बसून काय करायचं? ते म्हणले बसत जा आमच्याजवळ. शेवटी तुम्ही जर मेले ना तर आम्हालाच नाही तुम्हाला. तो मित्र आहे ना, तो मित्र काही बोलू शकतो. देव होता महाराज कृष्ण, पण त्याचे मित्र काय त्याला काय भगवान थोडी म्हणत होते, किसन्या म्हणायचे. अरे किसन्या म्हणायचे यात नवल नाही. त्यानं पहिल्यांदा एक दिवस भगवंताला असं वाटलं की मी देव आहे, या येईल प्रवचन सांगावं. कोण आलं? सगळ्या वृंदावनातल्या लोकायला. म्हणले ज्या अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं ते तुम्हाला सांगतो. सांगू ना? सगळे म्हणले सांग काय सांगतो. तर म्हणले भगवंत बसले असणार. आणि भगवंतान श्लोक घेतला प्रवचनाला. गतिर्भ्रता प्रभू साक्षी श्रीनिवास शरणम प्रभव प्रलय स्थानम निधानम विजयमव्यम. मी सर्वांचा बाप आहे. मी सर्वांचा कोण आहे? बाप आहे. माझा कोणी बाप नाही. प्रवचन चालू झालं. कोणा पुढं? गावातले लोक. कधीच नाही गावातल्या लोक पुढे शहाणपण करायचं. गावात आपलं ज्ञानच दाखवायचं नाही. मी दाखवतो का? दाखवायचं नाही आपलं बाहेर. गावात मजा नसते. आता ते देव होता महाराज, त्याचा मेळ जमला नाही. तुमचा माझा काय मेळ जमणार आहे? महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत, पण गावातले म्हणतील काय अरुण राग ना कवी देऊ, राग ना कवी देऊ. तुम्हाला राग येत नाही, तुम्हाला चालतले पक्के. तुम्हाला काय राग येत? राग आहे सगळं. ऐका ऐका ऐका. गावातल्या लोकांना फार किंमत नसते. त्या देवाचं प्रवचन चालू झालं आणि एक बाई राहील नव्हे. म्हणले ए किसन्या काय म्हणला रे? म्हणले ए काय म्हणला? म्हणले तुझा कोणी बाप नाही, तुझा कोणी कोण नाही. सांगू का? म्हणले तुला सांगू. म्हणले सांग ना. म्हणले अरे
मला माहित नाही का तू कोण आहेस तर म्हणले चुरा चुरा कर माखन खायो कवलन कानंद गोबर कनया काहे बराई देखावत मोई काहे बराई देखावत वायू बिराले म्हणले किसन्या कर प्रवचन बन चुरा चुरा कर माखन काय म्हणले चोट्या जिथं देवाला किंमत नाही तर आपल्याला नाही म्हणून ऐका ना तो मित्र होता तो म्हणला महाराज ले पळपळ करू नका माणसं गोळा करायच्यावर बोलावं लागलो काय खरं नाही पैसा गिसा जास्त नांदी लागू नका गोड माणसं कमव कारण शेवटी माणसंच कामी येतात कोणी संघ येत नाही ध्यानात ठेवा म्हणून माणसं असले पाहिजेत आणि माणसं जर गोळा करायची येऊन बसा हे माणसं अहो गोड माणसं असावं चोखून माणसाच्या बस त्यासारखं आनंदी जीवन नाही महाराज आम्ही आत्ता मागच्या महिन्यात एक फार सुंदर कविता ऐकली फार एका गोड कवीची ते म्हणतात दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा तू तरीच आवाज कमी कर दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा दोन मित्र कमवले चांगले माणसं जीवनात कमवगड्या काही अर्थ नाही जगण्याचा ऐका मी सांगायला लागलो कुणाचाही प्रसाद होत नाही दादा कुणाचाही सातवर काय होत नाही काला होत नाही जीवनात प्रसाद झाला पाहिजेत ऐका मी सांगायला लागलो काय सांगायला लागलो मी कीर्तन सांगायला लागलो आहे का नाही तुम्हाला कीर्तन सांगायला लागलो ऐका काय गेलं पाहिजे मी पदार्थ सांगायला लागलो काय त्या काल्याचा दुसरा जो पदार्थ आहे दुसरं जे लक्षण आहे काल्याच्या पदार्थाचं नम्रता कोणता आहे नम्रता आहे काही टाका महाराज हे टाका दूर टाका ते लगेच नम्र होतात जीवनामध्ये नम्रता अंगात आली पाहिजे आणि ज्याच्या अंगात नम्रता आली महाराज त्याचा प्रसाद झाला नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता बस तुम्ही नम्र व्हा तुमचाही प्रसाद होईल आणि म्हणून तो प्रसाद आहे आणि आजचं जे कीर्तन आहे प्रसादाचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन आहे गणेश दादा आजचं कीर्तन जरी प्रसादाचं काल्याचं आहे पण याचा विषय ठरलेला आहे काय चरित्र ते उच्चारावे आजच्या कीर्तनकाराचा विषय ठरलेला आजच्या कीर्तनकारानं फक्त चरित्राचा काय करावा उच्चार करावा आज उच्चारण करण्यासाठी चरित्र कुणाचं जे गोकुळात देवानं केलं ते मग तुम्ही म्हणसाल महाराज मग आचारावे काय उच्चारावे हे तर मग आचरणासाठी काय आचरणासाठी प्रभू रामचंद्र सीतारामचरित अति पावन मधुर सुरस अति मन भावन ओ
सब जग जाने करहु प्रणाम जोरे जोग पानी जेवण झालं का तुमचं? कीर्तन झाल्यावर जेवण करणं गरजेचं आहे. चला. हो सीताराममय सब जग जाने करहु प्रणाम जोरे जोग पाने. अब आचरणात जर आणायचं असेल ना तर प्रभू रामचंद्राचं चरित्र, ज्या देवाचा आचारही सुंदर आहे, ज्या देवाचा उच्चारही सुंदर आहे आणि ज्या देवाचा विचारही सुंदर आहे. आचार विचार आणि उच्चार संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे राघवेंद्र सरकार प्रभू रामचंद्र. ज्यांचा आचारही सुंदर आहे, ज्यांचा विचारही सुंदर आहे आणि ज्यांचा उच्चारही सुंदर आहे. कुणाचा? प्रभू रामचंद्राचा. सर्व सुंदर आहे महाराज, सर्व सुंदर आहे, सर्व सुंदर आहे. आचार सुंदर, उच्चारही सुंदर आणि विचारही सुंदर. अरे शत्रूवर शत्रूचं वर्णन कधी करत नसतो महाराज. अरे ऐका, काय माझ्या प्रभू रामचंद्राची विचारता आहे, काय विशेषता आहे महाराज. अरे इंद्रजिताचा वध झाल्यानंतर त्या इंद्रजिताची पत्नी सुलोचना रावणाकडे आली. रावणाला म्हणते, सासरे बा माझा नवरा मरून पडला, माझ्या नवऱ्याचं प्रेत आणणं आहे, मला सती जायचं, जा आणि तेवढं माझ्या नवऱ्याचं प्रेत आणा. रावणानं सांगितलं, बाई अगं तुझ्या नवऱ्याचं प्रेत पडलं हे सगळं खरं आहे, पण मी जर गेलो तर माझंही प्रेत पडणार आहे, मलाही राम वापस येऊ देत नाही. म्हणले मी काय करू? म्हणले बाळा तू एक काम कर ना सुलोचना. म्हणले काय? म्हणले तू स्वतः जा आणि तुझ्या नवऱ्याचं प्रेत घेऊन ये. ती सुलोचना बोलू लागली, म्हणले सासरे बा तुमचा भाऊ गेला, मुलगा गेला, तुमच्या गोळ्या संपल्यात का हो? तुमचं डोकं काम कर ना का? अहो तुम्ही त्या प्रभू रामचंद्राची पत्नी सीता इकडे डांबून ठेवलेली. सीता सुंदर आहे, तरुण आहे, मी सुद्धा तरुण आहे आणि कशी आहे? सुंदर आहे. जशी सीता तुम्ही इकडं अशोकवनात डांबून ठेवली, तसं जर मी अनायात जर रामाच्या ताब्यात गेले आणि रामानं मला तिकडं डांबून ठेवलं तर तुम्हाला कळतं का सासरे बा? रावणाचे डोळे लाल झाले. तो म्हणला मूर्ख आहेस का? म्हणले अगं अशोकवनात सीता डांबून ठेवण्यासाठी मी रावण आहे, तो रावण नाही. तो कोण आहे बोला? तो राम आहे. अरे शत्रूलाही सुद्धा किती आदर होता माझ्या रामाचा, त्याचं नाव राम आहे. मग रावणपूरला का जितेंद्र आव्हाडपूरला? बोला ना. तुम्ही म्हणसाल तुम्ही माग लागलेच काहून? माझी क्लिप पहा यूट्यूबवर, सध्या भयान गाजू राहिली. माझी म्हणजे इतकी गाजू राहिली की तुम्ही जर ऐकसाल तुम्ही म्हणसाल इतके कश काय आक्रमक बोलले. मी काय बोललो यूट्यूबवर जा, चला ऐका करा. शिळ्याकडे लिहूत आणण्यात मजा नसते. मूर्ख लोकायला बोलून काय फायदा आहे? ते नालायकच आहे शेवटी. नालायकाला किती नालायक म्हणलं ते शेवटी काय ते हुशार थोडी होणार आहे, ते नालायकच आहे. चला असू द्या, पण काय करावं मला राहून त्याच्याकडे जावाच वाटते कधी कधी. मी प्रयत्न करतो की आता त्याच्यावर बोलायचं नाही, पण ते येतोच ते पुढं. का रावणापेक्षा हलकट आहे राजा ती? मला एक सांगा, रावण म्हणतो अगं जा सुलोचना, तो रावण नाही तो राम आहे. काय उदार अंतकरण असेल रावणाचा अंदाज करा रामाविषयी. इतके निर्लज्ज लोक झाले. तुमच्या पाया पडतो गड्या हो मी आज सर्वांच्या. पक्ष सत्ता हे सगळं नंतर. ज्या वेळेस कोणी आपल्या देवाला आपल्या धर्माला नाव ठेवत असेल ना, अशा वेळेस जरा बोलणं शिका थोडं. उगं मी मिळतवानी काही करत राहता. ऐका, मला कोणाचा विरोध करायचा नाही, मला कोणाचा राग धरायचा नाही. हे जे लोक आहेत ना राम न म्हणणारे, देव न म्हणणारे, त्यांना म्हणा तुम्ही एक काम करा, फक्त एकच म्हणा फक्त की आम्ही अल्ला मानत नाही म्हणून. हाय ताकद बोलायचं त्याशी. हे ना फक्त आपल्यावरच बोला महाराज. जर का पर धर्माविषयी जर बोलले ना तर मजाक सांगत नाही. हेच जर जितेंद्र आव्हाड जर बाकी धर्माविषयी बोलला असता ना तर त्याचे तुकडे किती हे सुद्धा मापायला महाराज मशीन आण लागली असती, बारीक 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 बारीक. पण आपले लोक ऐका, आपल्याला काय, आपण फक्त सत्ता पक्ष याच्यात गुंतलेले लोक आहे. बोल द्या आपला आहे काय आपला आहे. प्रभू रामचंद्राबद्दल बोलताना, धर्माबद्दल बोलताना कोणी आपल्याला ध्यानात ठेवा. विरोध असतो. ध्यानात ठेवा. तुमच्या पाया पडतो मी. धर्माबद्दल बोललं ना की थोडं आक्रमक बोलत जा, थोडे आक्रमक वागत जा. कोणी उठवून कोणी आपल्या धर्माला नाव ठेवतं. जून काही याला कोणी वाली राहिला नाही. बोललं पाहिजे ना आपण नाही बोलायचं तर कोण बोलायचं?
ध्यानात ठेवा, आपण कंधार पर्यंत होतो. कंधार हा गंधार होता. जाऊ द्या आपल्याला काय करायचं, गेला ते. जाऊ द्या आपल्याला काय करायचं, गेला बांगलादेश. जाऊ द्या आपल्याला काय करायचं, गेला पाकिस्तान. जाऊ द्या आपल्याला काय करायचं, गेलं जम्मू. जाऊ द्या आपल्याला काय, गेलं काश्मीर. जाऊ द्या आपल्याला काय करायचं, गेलं परतूर. मग आपल्या घरात घेता अजून. म्हणून अजून सावध व्हा, बोललं पाहिजेत. हे सगळे कीर्तन, हे सगळे आपलं तोपर्यंतच आहे जोपर्यंत हे सगळं सुरक्षित आहे. एक काळ असा येईल, हे सगळं बंद करावं लागेल. ध्यानात ठेवा. म्हणून पाया पडून विनंती आहे, सर्वांना विनंती आहे. तुम्हाला एखाद्या महाराजाला मानायचं तर मानू नका. तुम्ही बसलेले सांगतो. एखाद्या मंदिराला मानायचं तर मानू नका. एखाद्या सप्त्याला मानायचं तर मानू नका. पाया पडायचं तर पाया पडू नका. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे गड्यावर, कोणाची टीका करू नका. ही आग्रहाची विनंती. निंदा नका करू कोणाची. तुम्हाला पाया पडून विनंती आहे. चला मी पुढे सांगायला लागलो, मी बोलायला लागलो. चरित्र आचरणात कोणतं आणायचं? महाराज म्हणले रामचंद्र, रामप्रभूचं आचरणी आणि उच्चार कृष्णाचं. काही बसल्या बसल्या याची तमकून याचा चुना घेऊन बोलतील, महाराज आम्ही जर कृष्णाचं चरित्र जर आचरणात आणलं तर. माझं काही म्हणणं नाही, बिलकुल आणा. नाही आणलंच महाराज आम्ही, समजा आणलं आचरणात, मग आणा ना. मी कुठं काय म्हणू लागलो. फक्त कृष्णाचं चरित्र आचरणात आणायच्या अगोदर खिशात आंबे हळद ठेवा. कारण त्यात चालता चालता गोळणीच्या खोड्या केल्या, त्यात तुम्ही म्हणसाल मी चालता चालता गोळणीच्या खोड्या करीत. बिंदास कर. लोक मेल्यावर कुत्र्यासारखं 1 घंटा मारतात. कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारच करायचा, आचरणात आणायचा प्रयत्न करायचा नाही. अरे माझ्या भगवंता चरित्र तुम्ही कसं आचरणात आणसा? 16,001 पत्न्या होत त्याला. तुमची एक बायको सुचू दे ना. लग्न झाल्यावर ते तिसऱ्या दिवशी म्हणा लागलं, म्हणले महाराज मुक्की असती तर पुरला असतं. ऐका, 16,001 पत्नी आहेत माझ्या भगवंताच्या. किती? 16,001 महाल आहेत. पण विशेषता पहा, 16,001 महालमध्ये एकीच्या घरात जर का बजाजचा फॅन असेल तर दुसरीच्या सुद्धा बजाजचाच. किती बजाजचे फॅन? 16,001. फ्रीज महाराज जर एकीच्या जर गोदरेज असेल 5 स्टार तर सगळीला गोदरेज 5 स्टारच. किती? आम्ही 9 तुम्ही जर असतो तुम्ही दुकान टाकलं असतं, तेवढ्यावर आपलं जीवन चाललं असतं महाराज. एकच वस्तू, बदल अजिबात नाही. हे फक्त माझा भगवंतच करू शकतो. म्हणून त्याचं चरित्र आचरणात आणायचे प्रयत्न करू, फक्त उच्चारच करायचा. का करायचा? माझ्या भगवंतानं जळतं खांडवण गिळलं होतं. खांडवण नावाचं वन होतं, जंगल होतं, पेटलं, पूर्णाच्या पूर्ण गिळून घेतलं. कोण? गोपालकृष्णानं. तुमचं विडी पेता पेता धुपट शिल्लक गेलं. म्हणले उचला 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 उचला, जाऊ द्या, जळतंग काड्या मागून आणतो. कसं शक्य आहे? म्हणून आचरणात नाही आणायचं. काय करायचं? फक्त चरित्र ते उच्चारावे. आणि कुठून उच्चारावे? वासुदेवाचं आणि देवकीचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर ऐका, सोहता कंस बसलेला आहे. कुठं? रथावर. रथावर बसला आणि आकाशवाणी झाली. कंसाला सांगितलं आकाशवाणीनं. आकाशवाणी सांगू लागली, कंसा अरे देवकीच्या गर्भ आठवा येईल आणि तो तुझा काय कर? वध कर. हे कळल्यानंतर कंसाला कळालं, देवकीच्या गर्भात जर आठवा येऊन मला मारणार असेल तर हिलाच मारलं तर काय हरकत आहे. म्हणून घेऊन या खडग माराया खडग माराया धावला. खडग घेतला, तलवार घेतला, मारणार देवकी मातेच्या मुंडक्यात, डोक्यात. वरच्या वर हात धरला वासुदेवान. म्हणले ओ कंस महाराज, अहो काय करा लागले? काय करा लागले? म्हणले काय नाही. म्हणले हिला मारतो ना. म्हणले आठवा येणार आहे ना. अहो म्हणले येडे हे का काय महाराज तुम्ही? अहो तुम्ही राजे आहात. ओ कंस महाराज, अहो तुम्ही पुरुष आहात. आणि ऐका बरं का कंस महाराज, जे पुरुष असतात ते स्त्रियांना मारत नसतात बरं का.
कंसा अजूनही ध्यानात नाही आलं, जाऊ दे तिकडं चला. कीर्तन झाल्यावर ध्यानात येऊ देऊ नका म्हणजे बरं. वासुदेव महाराज म्हणले जे पुरुष असतात पुरुष ते स्त्रियांना मारत नसतात. त्या कंसाच्या ध्यानात आलं, अजून बऱ्याच कंसाच्या अजूनही ध्यानात आलं नाही. चला कंसानं ते टाकून दिलं खाली, खडगं टाकून दिलं, म्हणले खरंच मी पुरुष आहे. आणि मग त्यानं काय केलं, बेड्या ठोकल्या आणि तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर पहिला मुलगा झाला. कंसाला कळालं 1 2 3 4 5 6 मुलं मारले. किती मारले? 6. आणि 7वा जो गर्भ राहिला देवकीच्या उदरामध्ये तो योगमायेनं तो गर्भ काढला. थोडं ध्यान देऊन ऐका, सुशिक्षित मंडळी ऐका, जे शिकू राहिलेत ते ऐका, जे शिकलेत ते ऐका. 7वा गर्भ योगमायेनं काढला आणि कोणाच्या गर्भात टाकला? बोला. काल्याचे कीर्तन हजारो वर्षापासून ऐकता तुम्ही. कोणाच्या? रोहिणीच्या. त्या काळातली सर्वात मोठी क्रांती पठाडे महाराज, सर्वात मोठी क्रांती. आपण म्हणतो काय खरे महाराज यायचं सप्त्या यायचं, काय खरे? अरे तुम्ही अभ्यास करायला तयार नाही, हे दुर्दैव आहे तुमचं. एक सांगू, आपल्या शास्त्रासारखं शास्त्र नाही, आपल्या ग्रंथासारखे ग्रंथ नाही, आणि आपल्या संप्रदायासारखा संप्रदाय नाही, आणि आपल्या धर्मासारखा धर्म नाही. सकल शोध आपल्या धर्मामध्ये, फक्त आपण पाहिले नाही, आपण पाहिले नाही. हजारो वर्षापूर्वी काल्याचं कीर्तन ऐकता तुम्ही. हा शोध कधीतरी पाहिला का तुम्ही? ऐकला का? हा अहो, या शोधाचं नाव सध्या मेडिकल भाषेमध्ये याला काय म्हणतात सांगू तुम्हाला मी. हा जाऊ द्या, मेडिकल भाषेत तुम्ही शोधा. माय बसा ना माय, हा बोल नका बोल ना, काय नसतं होत. विठ्ठल विठ्ठल हा ऐका ऐका ऐका, पाणी गिनी द्या. उन्हामुळं काय होतं, चक्कर येते कधी कधी. हा उन्हामुळं. चला ऐका, हा खाली बसा ना. बाकीचे आता तुम्ही का तिथून पाणी नाही देणार, नाही ते गेले पाणी देणारे. बसा माय. विठ्ठल विठ्ठल कुंडली कबरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान भावी ज्ञानेश्वर जगद्गुरुबाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज प्रभू रामचंद्र भवनसूत हनुमान. बसा. पाणी पिलं त्यांनी, बसा खाली. पाणी पिलं त्यांनी. ऐका आता, त्या काळातला सर्वात मोठा शोध, याला मराठीत गर्भ प्रत्यारोपण म्हणतात. काय म्हणतात? आता या 5-10 वर्ष अगोदर अमेरिकेत शोध लागला आणि तो आपल्या महाराष्ट्रात लागलेला आहे. या शोधाचं नाव आहे गर्भ प्रत्यारोपण. जर एखादी स्त्री जर अशक्त असेल आणि तिचा गर्भ जर त्याच्या उदरात असेल, तर आता लागलेला शोध आहे तो गर्भ पठाडे महाराज दुसऱ्या स्त्रीच्या उदरामध्ये तो प्रत्यारोपण केला जातो. आता शोध लागला हा. म्हणजे याचा अर्थ आपण किती पुढे गेलेलो होतो अंदाज करा, किती शोध होते आपले. अरे टेस्ट ट्यूब बेबीचा शोध आज अमेरिकेच्या नावावर आहे. मग मला एक सांगा, हत्तीच्या कानात कानिपनाथाचा जन्म होतो, हा टेस्ट ट्यूब बेबीचा प्रकार नाही तर काय? द्रोणाचार्याचा जन्म द्रोणात होतो, हा टेस्ट ट्यूब बेबीचा प्रकार नाही तर काय? बोला. कौरवांचा एका मडक्यामध्ये 100 मडक्यामध्ये बिजांकूर टाकून जन्म केला जातो, हा टेस्ट ट्यूब बेबीचा प्रकार नाही तर काय? बोला. सर्व शोध आहेत आपल्याकडे, आपण पाहिले नाही. आणि मग रोहिणीच्या गर्भामध्ये तो शिफ्ट करण्यात आला. मला शोध सांगायला टाईम नाही, ऐका. आणि मग 7वा गर्भ भगवंत प्रगट झाले. कुठं? 8वा कुठं? तुरुंगामध्ये. आणि प्रगट झाल्याबरोबर समोर आईच्या प्रगट झाल्याने विचारलं, आई हा मीच तुझा मुलगा आहे. आई म्हणले तू आहे कोण? म्हणले मीच कृष्ण आहे, मी मुलगा आहे तुझा. आई म्हणले एवढा मुलगा मोठा नसतो, लहान हो. देव लहान होता होता लहान झाले, अगदी लहान झाले, अगदी लहान झाले. आईनं हातावर घेतलं, पटापटा मुके घेतले. बापालाही मोह झाला मुलाचा आणि बापानंही त्या मुलाला घेतलं, मुलाचे मुके घेतले. ऐका, मुलाचे मुके घेतल्यानंतर महाराज काय झालं? ऐका 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 ऐका. हा परिणाम असा झाला, देव हातात आल्याबरोबर महाराज उचलीला कमळापती, पायाचे बंधन गळती. बंधनं गळाले, सगळे झोपले. अश्विनी साई म्हणाले, महाराज उचला, काय करा तुम्ही, एक काम करा. धनी कंसासी कळेल तो माझ्या बाळासी मारेल. सोडा त्याला म्हणले, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. धनी कंसासी कळेल तो माझ्या बाळासी मारेल. सोडा म्हणले. तो म्हणले अगं सोडतो, सगळं करतो, पण याचं करू काय, मी कुठं नेऊ सांग ना. तर म्हणले
भजनी गोपाला नंदाचा घराला भजनी गोकुळाला हा नंदाच्या घराला बाबा मला उचला आणि मला कुठे घेऊन जा नंदाच्या घराला. आणि मग देवाला उचललं, डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेतल्यानंतर पाणी चालू आहे. या पाण्यामध्ये ऐका अहो या पाण्यामध्ये यमुना तुडुंब भरून चालली होती. यमुनेतून सुद्धा वसुदेवजीनं त्या मुलाला कुठं आणून सोडलं तर गोकुळात आणून ठेवलं. तिथं मायेचा जन्म झाला होता. त्या मायेला उचललं. माया वापस नेल्यानंतर ती माया शेवटी मायाची. देव हातात हे तोपर्यंत संसारिक बंधनं राहत नाहीत. देव हातातला गेला, माया हातात आली की बंधनं पुन्हा जसेच्या तसे. सप्ताह आहे तोपर्यंत संसारिक बंधनं थोडी कमी होते. म्हणजे बराबर कथेला यायचे, हरिपाठाला यायचे. आज काला झाला की पुन्हा मंदिरात पुन्हा येत तुम्ही. हां असं करू नका. आलं पाहिजे मंदिरात, नियम ठेवायचा, दररोज यायचा. चला पुन्हा संसारिक बंधनं जसेच्या तसे. माया रडत असताना रड लागली. सगळे सेवक जागे झाले आणि सेवकांनी कंसाला सांगितलं, महाराज बाळाचा जन्म झाला कंसाला. त्यानं पाहिलं मुलगी आहे. म्हणले कोणी का असू चतुर आहे देव, काही करू शकतो. म्हणून त्यानं गरा 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 फिरवली आणि फिरवत असताना ती हातातून सटकली आणि आकाशवाणी झाली, काय ए कंसा मला काय मारा लागला. अरे मला लागिवधे उपजला माझी. हे कंसा अरे माझ्या अगोदर त्याचा जन्म झालेला आहे आणि तू काय मला मारा लागलास. हा तुझा जो वैरी आहे, तुला जो मारणार आहे, तुझा जो काळ आहे त्याचा जन्म झालेला आहे. हा त्याचं नाव कृष्ण आहे. हे कळल्यानंतर त्या कंसाची काय अवस्था झाली हे तू कोबर अभंग. कृष्ण
गोकुळी जन्मला दृष्टा छळकाप थरकाप सुटला. कंसाला कळालं की देवाचा जन्म झाला आणि ती अवस्था काय झाली कंसाची, तर घाबरला. थरकाप सुटला कंसाला आणि थरकाप सुटल्यानंतर त्यानं पहिली सभा बोलवली आणि सभेमध्ये सगळे असुर बोलवलं. म्हणले सांगा कोण जातं मारायला त्या लेकराला, पटकन बोला पटकन. सगळे बाणासूर आगासूर सगळे 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 महाराज, मुष्टिके चानूर हे धेनुकासूर आहे, सर्व असुर आहेत. सगळी सभा भरली, गच्च सभा भरलेली. बोला कोण जातं मारायला त्याला, बोला पटकन. सगळ्यांना मुंडके खाली घातले. सगळ्यांना मुंडके खाली घातले. पण एक माऊली उभी राहिली, एक बाई उभी राहिली. म्हणले दादा डोंट वरी, नको टेन्शन घेऊ. असेल ना त्या काळात काहीतरी बोलत असेल का का नाही. नको नको दादा टेन्शन घेऊ. मै हो ना, असू द्या ना, आहे का नाही. त्या काळात असेल ना काहीतरी भाषा तशी काही. आता ती मला येत नाही म्हणून मी माझ्या भाषेत बोलतो कधी कधी, माझीही भाषा नाही ती. चला असू द्या, पण व्यवहारात बोलतात लोक म्हणून बोललो. ऐका ए दादा, अरे दादा काळजी करू नकोस. अरे मी जाते आणि त्या बाळाला मारते. म्हणले ताई अगं तू चालली तर खरी, पण तुझं नाव तर सांग एकदा, कळू द्या सर्वांना. या सगळ्यांनी मुंडके खाली घातले. आवाज थोडा माझा वाढून राहू द्या, कमी कमी व्हायला लागला. सगळ्यांना सांग सगळ्यांना माझं नाव सांग तुझं. तिनं सांगितलं दादा माझं नाव पुतना आहे. मी कोण आहे? मी पुतना आहे. कंस म्हणाला तू चाललीस याचा मला आनंद वाटतो. तिचा सत्कार केला कंसानं आणि आशीर्वाद द्याला. याच्यानंतर तुम्हीच पुढं राहाल कुठं बी. आणि मग आशीर्वाद द्याल्यानंतर सर्वांना सांगितलं का रे तुम्ही एकही गेले नाही. सगळे खाली मुंडके घातले. चानूरनं मुंडकं वर केलं आणि चानूर म्हणाला, म्हणले देवा गेलो असतो राजेसाहेब, पण अजून तो आमचा वैरीच आम्ही पाहिला नाही. कुठं जायच्या अगोदर नेमका वैरी कसा याचं तर अनुमान माणसाला असलं पाहिजे. रिकामा अगोदर जाऊन कुठं फजिती करून घेता. अनुमान असलं पाहिजे काही करायचं असेल तर मजा आहे. म्हणून आम्ही काही गेलो नाही. पुतना निघाली. पुतना पुढे ना अजून थांबा ना थोडं, अजून त्याचा विषयच आला नाही. ऐका पुतना निघाली, अजून पुढे येते. तिला मारल्यावर येते. पुढं आली आणि पुढं आल्यानंतर तिने विचार केला माझा अकराळ विकराळ रूप आहे. हे रूप घेऊन जर मी याच्यात गेले, कुठं या गोकुळात जर गेले तर गोकुळातले लोक मला येऊ देणार नाही, राक्षस म्हणून मला बाहेर काढतील. मग एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. ऐका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि ती गोकुळापाशी आली. इकडं गोकुळातला आनंद सांगतो. सकाळी आईसाहेब जागे झाल्या पाहतात तर मुलाचा जन्म झाला. आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर महाराज कृष्ण जन्मल्यानंतर महाराज देवाचा अवतार झालं हे कळल्यानंतर काय आनंद झाला. अभंगाचं द्वितीय चरण. होता कृष्णाचा अवतार सर्वांना आनंद झाला. होता कृष्णाचा अवतार
आनंद करते घरोघर. घरोघर आनंद करू लागले महाराज. एक धावती एके पुढे, किंवा गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे, किंवा सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. हे सर्व आनंदाने नाचू लागले, गाऊ लागले. तुकोबराय म्हणतात त्याच्यामुळं काय झालं. तुका म्हणे हरती दोष करती घोष आनंदे. हा सगळा आनंदाचा क्षण चालला. आणि आनंद चालू असताना त्या भगवंताला पाहण्यासाठी अनेक ऋषी मुनी संत महंत महिला येऊ लागल्या. आपल्याकडं प्रथा आहे, मुलाला पाहायला जायची प्रथा आहे का नाही आपल्याकडं. तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडं लेकरू झालं ना की ते पाहायला महिला येतात. पण शास्त्र असं सांगतं कुठं जाऊ नये. सगळे ऐका आई वर्ग, हा शास्त्र सांगतं कुठं जाऊ नये. ऐका, मुलाला पाहायला कुठं जावं, मुलाच्या मामाच्या घरी जाऊ नये. आणि सध्या सगळ्या सुकाळ तुम्ही तिकडंच केला. कशा हसतात पहा ना. अजिबात मामाच्या घरी मुलाला पाहायला जाऊ नका बरं का. सर्वांना सांगतो जाऊ नये. शास्त्रानं त्याचा वर्ण, शास्त्रानं त्याचा काय दिला नाही. त्यासाठी तुम्हाला आदेश नाही तो. मामाच्या घरी मुलाला पाहायला जाऊ नये. शक्यतोवर मामाच्या घरी मुलाचा जन्म होऊ नये. कारण ज्याचा मुलगा तो त्याच्याच कुळात जन्माला यावा. जर तो दुसऱ्याच्या कुळात जर जन्माला आला, तिथं जर त्याचा जर का उजळ त्यानं डोळे उघडले की ते मग तिकडचंच वर्णन करते, आपलं वर्णनच नाही करत. कोण तुम्हाला परिचिती पाहायची तर घरी जा, किंवा तुमच्या नाताला विचारू नका, शेजारच्या नाताला विचारा, बाबू तुला कोणती माय आवडती, कारण प्रयत्न कोणती आजी माय आवडती बोल, विचारा ते लेकरायला. ते तिथं इकडची म्हणणारच नाही. समजून घ्यायचं हे बाळात पण तिकडे सोपं आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, उगाच सुटगाठी मार जाऊ नका. नाही पहिलं बाळात पण तिकडं असतं. सून तुमची, पोरगं तुमचं, आणि त्यांच्यावर काय खर्च, रिकामे काम करू नका. बरं केलेत ना आता तर पाहायला जाऊ नका, जायला चालत नाही. जर हुकून चुकून मला सांगा तुम्ही सगळे आई वर्ग, जर हुकून चुकून जर काही महिला काही पुरुष मामाच्या घरी पाहायला गेले असते कृष्णाला तर जय रे कंस महाराज भेंडळ्याची, मी भेंडळ्याची. बर कशाला आली ते तुमच्या घरी ते भाषा झाला मग आले पाहायला. ते म्हणलं या ते हे चानूर एक ते गेले रट्ट्या जीव गेला पाहिजे तिचा. जाऊ नका. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला पाहायला कुठं, अयोध्येत का कौशल नगरात, अयोध्येत, मामाच्या घरी नाही. म्हणून जाऊ नका. याच्यानंतर तुम्ही तर सुकाळात लावला. बरं एकल्या जात नाहीत ना ह्या गणेश बुवा, लग्न झालं असेल ना, एकट्या जात नाहीत ह्या, म्याट्यात नेतात. आणि त्या पोरीला दवाखान्यात सांगतात जालन्याला फोन करून, हॅलो हे बाय माझं तर काही रिकाम पण नाही यायलं, पण आपल्या बाळाला पाहायला काकू या लागली, चुलती यावं लागली, मोठे काकू, लाईने काकू, दुकानदारीन माय, महाराजीन माय, वकिलीन, मास्तरीन, गल्लीच घेऊन जातात गल्लीच. आणि ते गरीब असतात. ते पुन्हा सांगताय बाप ती वकिलींबाई कुठं जात नाही, आणि महाराजींबाई तर कुठं जात नाही. पहिल्यांदा या लागले तुझ्या पप्पाला म्हणावं साड्या चांगल्या, आणि त्या टिकोलचं पाणी पितात. तिथं ह्या अप्सरा तिथं गेल्यावर तिथं त्या पुरीच्या बापाला बेजारा करतात. का गं ए बालू, अगं किती उकडतो गं तुझ्या पप्पाच्या घरी. अहो येडपट कशाला आली तिथं तू, घरीच मारायचं ना. किती उकडतं. कसं गं तुझे पप्पा तुम्ही कशावर राहता गं. अहो येडे तू कशाला मेली इकडं, तिथं मरायचं तिकडं, कशाला गरीबाला नाव करत असता. तुमच्या पाया पडतो. यांचे नाटकं तर करा जाऊ नका गरीबाच्या घरी जाऊन. तिथं गेले तिथं आपलं खाली बसायचं. अगो किती घाण गं. अहो तू आली कशाला, बस आता मुकाट्याना. कसे नका वागू रे. अरे ते गरीबच लोक आहेत, त्यांना घ्या ना सांभाळून. जेवढे भांडण, जेवढे वाद संसारात व्हायला लागले पुरीचे, तेवढे फक्त याच गोष्टीमुळे व्हायला लागले. ते आपला हितभर ते करदुडा घेऊन जातात, कमरेचा तो हातातच बसतो. कमरेचा असतो तो. तुमच्या पाया पुढे विनंती, नका त्रास देऊ, जाऊच नाही. आणि देवाचे गेलं नाही कोणी. आणि इतकं करून एवढं सांगून जायचं ना तर सख्या आत्यानं आजीनंच जायचं फक्त बस. आणि ते बी खाली जायचं नाही. 1.5 किलो तूप घेऊन जायचं. ज्या बाईनं बाळात पण केलं तिचं कपडे घेऊन जा, तिला कपडे करायचे, तिच्या नवऱ्याला कपडे करायचे. आणि पोरगी जेव्हापासून तिकडे बाळात पाला गेली तिचा 500 रुपये रोजाप्रमाणे त्या लोकांना पैसे द्यायचे. तर जा. जर तुम्ही गेले याच्यानंतर एवढं सांगून मी, तर तुमचा आटोच पलटी होईल. गाड्या ध्यानात ठेवा. पोरीच्या बापाला त्रास देऊ नका. कृष्णाचा जन्म झाला पाहायसाठी अनेक येऊ लागले. आणि अनेक येत असताना पुतना ही आली. पुतना दारात आली, यशोदे पुढे आली. यशोदेला यशोदेने विचारलं, का ग अगं कोण आहेस तू. सांगितलं मी. मला ओळखलं नाही का यशोदे. म्हणले नाही. अगं म्हणले तुझ्या भोई भावाच्या माम भावाच्या इनीच्या पोरीच्या लेकीच्या माम बहिणीची पोरगी आहे ना मी.
यशोदा म्हणले आता कसंच नातं जोडाव. ते म्हणले नातं जोडूस तर दूध ठेव, मी तोपर्यंत बाळाला पाहते. कोण? पुतना. पुतना त्या बाळा डोळे लागली. तेवढ्यात भगवंतान डोळे लावले. देवान डोळे का लावले? भागवतात 22 कारण आहे, 1 वाजला. 22 कारण आहे भागवतामध्ये, त्यापैकी 2-3 कारणं सांगतो पुढे जातो. देवानं पुतना पाहून डोळे का लावले त्याचे 3 कारणं सांगतो. ऐका. डोळे याच्यामुळे लावले, देव विचार करायला लागला, दुकान नेमकंच उघडलं, गिरायक हजर. बरं गिरायक आलं तर आलं, पण बाई आली, मारावं का नाही? बाईला मारणं योग्य नाही, चुकीचं आहे. काय करावं? मारावं का नाही? बाई आहे, मारावं का नाही? विचार करायला लागले माणसं. विचार करायला लागले, डोळे लावत असतात. एखादा विचारला का हो ते अमुक अमुक गाव कुठे? ते म्हणते ते गाव का? हे बा हा आता तुम्ही असे जा, म्हणजे डोळे लावतात. विचार करायला माणसं डोळे लावतात. ऐका. म्हणून देवानं डोळे लावले. नंबर 1. नंबर 2, देवानं डोळे का लावले? देव विचार करायला लागला. काय विचार करायला लागला? ही पहिल्यांदा आली ना, आली अशी तशी नाही. हिनं कोणतं विष आणलं? काल कुठं विष आणलं? कुठं? स्तनामध्ये. आणि मला काही विष पिण्याचा काही अनुभव बसा, मला काही विष पिण्याचा अनुभव नाही. म्हणून भगवान शंकराला ध्यान करायला लागले. हे शंकरजी, अहो मी काही विष पेलो नाही अजून, पण तुम्ही पेलेले आहात, तेवढं एकदा कसं पचवाव त्याचं काय करा, कृपा करा माझ्यावर. म्हणून ध्यान करायला लागले. कोणाचं? बोला 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 बोला, वेळ कमी. भगवान शंकराचं. आणि 3रं कारण काय ध्यान करायला लागले की माझं ब्रीद आहे, जे माझ्याकडे येईल त्यांचं मी काय करेल? कल्याण करेल. मग माझ्याकडे ही आली का नाही आता, मग आता येईल तिचं कल्याण करू काय? बाबांनी दिलेलं प्रमाण. काय प्रमाण? भागवतातलं प्रमाण म्हणतो पहिल्यांदा. अहो बकियम स्तन काल कुटम जिघाव सना पाय दप्य साध्वी ले भेगतीर्धातुर चित्तम तदोनम कमवादयालू शरणम व्रजेत तुहाम सनकादिकाचे यमाने मुक्ती सायुज्यता दिधला पुतने जी विषाचिया स्तनपाने मारू आली. अरे बीज घेऊन मारून आलेल्या बाईला सुद्धा सायुज्यता नावाचा मोक्ष प्रदान केला माझ्या देवा. आणि पुतनेचा वध केला. अनेक राक्षसांचा वध केला. अनेक राक्षसाचा वध केल्यानंतर सगळे गोपाळ आजूबाजूला पाहिले, असे सगळ्याकडे नजर फिरून घेतली. सगळ्याचे चेहरे बारीक झाले होते, चेहरे लहान झाले होते. आणि चेहरे पाहून मग म्हणले का रे काय झालं? म्हणले देवा अरे भूक लागली, तू खुशाल तो दणका चालू आहे, थोडा आमचा विचार कर ना. म्हणले तुम्हाला खरंच भुका लागल्या का? म्हणले हो. मग म्हणले एक काम करा, हळूहळू चला, कुणे कुणासे न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. अरे पुरे म्हणूस तर खायला देतो. आणि मग तिथून पुढं कार्यक्रम चालू झाला. खोड्या चालू झाल्या. खोड्या चालू झाल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या गोपिका भगवंताच्या दारात आल्या आणि आवाज द्याला, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. हो काय करावं सांग म्हणले. यशोदे बाहेर राहा का नाही गोकुळात? यशोदा बाहेर आली. म्हणले का ग काय झालं ग? ए काय झालं बा? काय झालं? असं बोलल्यानंतर ते म्हणले काय व्हायचं बाकी आता? पाहि ना तुझ्या मुलानं काय काय खोड्या केल्या. म्हणले काय खोड्या केल्या? एक उठून उभी राहिली. म्हणले येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंकेचं दया दुधाते भक्षिले ओलांडिले ताकाते. एक म्हणले सिकत ओढ, एक म्हणले कावड मोड, एक म्हणलं यानं दही खाल्लं, एक म्हणले ताक सांडून दिलं. सगळ्या सांगू लागल्या, सगळ्या सांगू लागल्या. आणि एक जण म्हणाली, यानं माझ्या सुनेला झोपत असताना हिच्या वटावर मिशा वळल्या तव्याच्या काळ्या. ही तसा झंडा घेऊन पाण्यावर गेली. अख्खं गाव हिच्या मांग मिशावाली बाई, मिशावाली बाई, मिशावाली बाई. कुठं बरी सो सो देंगाना. काय करावं म्हणले, जा कुकुड सोडून. तेवढ्यात कृष्ण डोळे चोळत चोळत बाहेर आला आणि आई म्हणतो, आई काय झालं ग? म्हणले आपल्या घरी काय याचा कुंभमेळा आहे आज. कशाच्या इतक्या महिला मंडळी कशा काय आल्या? काय आपल्या घरी काय रुखुद गुखुद आहे काय? आई म्हणाली, बाळा अरे तू खोड्या केल्या त्यासाठी आल्या. म्हणले आई अगं तुला कळतं का मी रात्रभर तुझ्याजवळ झोपलो.
गायकासाठी आणि गायकासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्या चौकातल्या वाणी टाळ्या नका वाजू. आहे ना तिथं कधी कधी चौकात टाळ्या असतात. चांगल्या वाजकडे हो. माझ्यासाठी नाही वाजवल्या तरी चालेल हां, पण गुणवानासाठी टाळी वाजली पाहिजे. किती गोड गातात, किती गोड वाजवतात. हां सगळ्याचे कपडे पावले गत झाले, ते घामाझोकळी झाली गड्या हो. हां मला काय अजून जास्त घाम आला नाही. चला ऐका काय सांगा लागलो मी. हां आई, अगं हे का सर्व आल्या आई, यांचं ऐकू नको बरं का, यांचं ऐकून मला मारू नको तू. या सगळ्या खोटं बोलणार आहेत म्हणले. अगं आई माझं मी किती लहान, कुठं ते काय म्हणतात त्याला, मडकट होतात त्याला, कुठं सिंक म्हणले ते. अगं मी किती उंची लहान आहे म्हणले, कसं तोडील गाई म्हणले. हे सगळं खोटं बोलतात ह्या. हां ह्या सगळं खोटं बोलतात म्हणले. हां तुला माहिती आहे काही, अगं ह्याच मला त्रास देतात. हां तुला माहीत नसेल, ह्या सगळ्या मला त्रास देतात. हां त्यावेळेस आईला राग आला आणि त्यानं तोंडावर हात फिरवला. आईच्या म्हणले आई अगं मी तुझ्याजवळ झोपलो होतो ना, हे सगळ्या खोटं बोलतात. आईला कोणाचं खरं पटेल खरं सांगा. लेकरानं कितीही खोड्या करू द्या, आईला कधीही त्या खोड्या मान्य होतात रे. आईला खोड्या मान्य होतात का आपण लेकरांनी केलेल्या. हां काय प्रांजळ मनानं सांगतात ते नाही येतात, तुम्ही खोड्या करता म्हणायच्या. हां लेकराने कितीही खोड्या करू द्या, आईला त्या मान्य होत. हां त्या लाईन जर सांगितलं यानं भांडणं केले, आई म्हणते अजिबात नाही, मा बाबू तसा नाहीच. हो मला माहिती आहे कसा आहे तो. हां तुमचाच पोरगा तसा असेल. हो हां मग हो आहे का नाही. आईला मान्य होतात का. एका हिंदी कवीचं फार मोठं एक सुंदर एक पद आहे. लेकरू कसंही असू द्या, येडा असू द्या, भांडखोर असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, लंगडा असू द्या, शेंबडा असू द्या, आईसाठी ते आवडीचं असते. आईला कधीच मान्य होत नाही त्याच्या चुकी असतील म्हणून. एका हिंदी कवीनं फार सुंदर वर्णन केलं. अपने बच्चे तुझको प्यारे रावण हो यारा, ओ मां तुझे प्रणाम. अपने बच्चे तुझको प्यारे रावण हो यारा. रावण असला तरी आईला प्रिय आणि राम असला तरी. आई म्हणले नाही नाही म्हणले, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसत भोजीरवान, काय सांगता गरान. तुम्ही चोरून याचा भवरा, अळगेता सारंगरा, तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या नाळी. प्रमाण गवळणी चांगल्या लागल्या, पण या घडीच्या क्षेत्रात ही घडी ऐकत नाही ना माझं. बरोबर अजून बऱ्याच लोकांना कळालं नाही. चला घडीच्या क्षेत्रात घडी ऐकत नाही माझं. हे कार्यक्षेत्र घडीच आहे. चला चला तरी घडी ऐकत नाही. चला ऐकत नाही तीच बऱ्याच पळा लागली. चला ऐका मी काय सांगा लागलो. हां कीर्तन झाल्यावर कळलं काही काही सोडून द्या आता आता रंगू नका. माझं थोडं कधी कधी उशिरा कळतं. काही काय इतकं उशिरा कळतं ते सकाळी गेलं कळतं त्याला बेसरी मी वेगळंच असतं ते. चला पुढं बोला ऐका. हां मग आई या सगळं खोटं बोलतात. आईनं सांगितलं माझा मुलगा तसा नाही. शेवटी देवानं खोड्या आती झाल्या आणि खोड्या आती झाल्या, इतक्या खोड्या झाल्या की खोड्या पाहून लोक गोकुळ सोडून चालू लागले. शेवटची एक खोडी सांगायची आणि थांबायचं. मग काय झालं, इतक्या खोड्या केल्या देवानं आणि एक खोडी एवढी केली की शेवटी गोकुळातलं एक जोडपं गोकुळ सोडून निघालं. त्याने गाडी बैलात पसारा टाकला. शेवटची खोडी आणि कीर्तन सेवा समाप्त. गाव सोडून निघाले, गाडी बैलात निघाले. बायको नवऱ्याला म्हणते का हो आपण शेवटी गाव सोडून चाललो. म्हणले काय करावं, पोरलेच खोड्या करायला लागले. ते कृष्ण तर ऐकतच नाही. त्याच्यापेक्षा आपलं गाव सोडून जाणं बरं आहे का नाही. हां खोड्या इतक्याही करू नये कीर्तनकारांना बी की भजन्यान टाळ ठेवून निघून जावं. मला याची जाण आहे म्हणून शेवटची खोडी यासाठी म्हणलं. अजून 3 सांगितल्या चालतात पण शेवटची म्हणायची तसं होणार नाही. असू द्या शेवटचीच खोडी सांगतो. आणि मग गाव सोडून निघाले. गाडीत पसारा टाकला. गाडीत पसारा टाकल्यानंतर भगवंताला कळालं की अरे माझ्या खोड्या इतक्या झाल्या की गावात लोक गाव सोडून चालले, काही फायदा नाही, आता थांबवायच्या म्हणे खोड्या. आणि मग देवानं काय केलं, त्यांना गावात वापस येण्यासाठी एक काम केलं. ते दोघे जण जात असताना अचानक काय झालं, त्या बाईला तहान लागली. ऐका हां. आणि तहान लागल्यानंतर बाईनं सांगितलं मालक मला तहान लागली, जा एकदा पाणी आणा यमुनेवर. त्यानं कळशी घेतली, यमुनेवर गेला.
यमुनेवर गेल्यानंतर तेवढ्या टायमात देव त्याचंच रूप घेतलं आणि तिथं आला. कुठं? गाडीजवळ आला आणि गाडीजवळ हातात कळशी. म्हणले पे पाणी. बायको नाही खाऊ इतक्या लवकर कशी काय आलात? म्हणले आपलं कामच तसं आहे. म्हणले पण तुम्ही आत्ता गेले ना. म्हणले तुला पाण्याशी मतलब हे का जाण्या येण्याशी मतलब? म्हणजे पाण्याशी मुकाट्याने पे. बायकोनं पाणी पेलं. देव गाडीत बसले, धुरावर बसले आणि गाडीत बसल्यानंतर गाडीचा कासरा कोरला बैलाचा आणि बैलगाडी आता पुन्हा कलवली. कुणीकडं? गोकुळाकडं. बायको म्हणते का हो आपण तर गाव सोडून चाललो होतो, आपण गोकुळात काय चाललो? म्हणले गाव कुठं कुठं जाता म्हणे. काय नाही गाव सोडून जायचं वापस. म्हणले पण तो कृष्ण. म्हणले कोण कृष्ण्या? आणि त्याला काय भ्यायचं? त्याला अजिबात भेट नाही. म्हणले तू काळजी करू नको चाल. बायको म्हणे बा आत्तापर्यंत नाही पहिल्यांदा तुमचा हा स्वभाव मला आवडला. देव म्हणे माझा स्वभाव सगळ्यालाच आवडतो. सगळ्याला माझा स्वभाव आवडतो. माझा स्वभाव चांगला आहे. मी स्वभावता सुंदर आहे, मी नामता सुंदर आहे आणि मी स्वरूपता सुंदर आहे. तिन्ही गोष्टीनं मी सुंदर आहे म्हणून मी सगळ्यालाच आवडतो. असं म्हणल्यानंतर गाडी फिरल्यानंतर नदीवर गेलेला जो ओरिजिनल नवरा होता त्यानं पाहिलं गाडी फिरली, त्यानं कळशी तिकडेच फेकली, पळतच आला बैला पुढे येऊन उभा राहिला तर पाहतो बेहूब माणूस गाडीवर आहे. त्याने विचारलं का रे कोण आहेस तू? ओरिजिनल नाही विचारलं, डुप्लिकेट म्हणला कोण आहेस तू? हिचा नवरा आहेस मी. म्हणले हिचा नवरा? अरे नवरा मी आहे. म्हणले खोटं बोलू नको मी नवरा आहे. ते म्हणते मी नवरा आहे. शेवटी दोघे बाई त्या बायकोला म्हणतात सांग कोण नवरा आहे ओरिजिनल? ते म्हणते माझ्याकडून काही मेळ लागे ना, काही गुप्त गोष्टी सांगा दोघं. मग दोघं आहे ना गुप्त गोष्टी चालू केल्या. म्हणले अधिक महिन्यात तुझ्या पप्पाच्या घरी गेल्यानंतर मला 500 रुपये कमी दिल्यानंतर मी रागा तुझ्या पप्पाला शिवी दिली आणि मग तुझ्या पप्पानं काय केलं आठव. ती म्हणली तुम्हीच. आता काय असतात ना नवरा बायकोच्या गप्पा. तुम्ही का संन्याशी थोडी तुम्हाला सगळ्याला एवढं पटवून सांगायला. आणि मग यानं सांगितलं आता तो तर देव आहे न सांगता तुम्हा कळू येते. तो म्हणले मी गुपित गोष्ट सांगतो. दोघंही गुपित गोष्टी सांगू लागल्या. बाईचा मेळ लागे ना. बाई म्हणे माय मला काही मेळ लागे ना, मला काही कळलं ना, तुमचं तुम्ही ठरवा मी कोणा संग बी येते. हो जो मान्य करेल जो सिद्ध होईल त्या संग येते. हो आता जो ओरिजिनल नवरा मी त्या संग येते, तुम्ही तुमचं ठरवा. ओरिजिनलला कळाला आपला काय मेळ जमाना म्हणून त्यानं जो देव होता त्याची कॉलर धरून गाडीच्या खाली वळलं. त्याला गाडीच्या खाली वळलं आणि त्याच्या वरून बसला तो ओरिजिनल. म्हणले कोण आहे खरं सांग तू? माझी पत्नी असताना म्हणे तू पत्नी म्हणाला कोण आहेस? तेवढ्या टायमात दुसरा देव प्रगट झाला. कुठं? गाडीवर. आणि गाडी पुन्हा गोकुळाकडं. ते खाली पडलेला देव म्हणतोय यार मला मारू नको, तुझी बायको त्यानं चालवली. म्हणले कोण? म्हणले बघ एकदा. त्यानं पाहिलं पुन्हा गाडीवर उभे. बायको म्हणे तुम्ही? म्हणले तो आज नवरा आहे ना. सांगू गुपित गोष्ट? ते म्हणे पाया पडते काही सांगू नका, तुम्ही सगळे ठरवा. बात की बात. त्याला सोडलं ओरिजिनल, त्याला ओढलं पुन्हा गाडीच्या खाली किती झाले आता? 2 देव आणि एक पुन्हा चौथा गाडीवर झाला. जे पहिलं होतं ते म्हणे गाडीवरची ओढत बसू नको हे वाढल. तुझी बायको खाली घे. मग बायको खाली घेतली. खाली किती झाले आता? देव 3 आणि ओरिजिनल 4. मग ते म्हणले आता भांडण मिटवायचं चला राजाकडं. कोणाकडं? नंदराजाकडं. मग ओरिजिनलनं हात धरला बायकोचा. ते दुसरं म्हणले तू कसं काय हात धरशील? बायको माझी. त्यानं हात धरला. सगळे बायकोचे हात ओढ लागले. शेवटी ओरिजिनल म्हणे पा ओढताड करू नका. ती बाज काढा पाठीमागची. बाज कळते का? खाट काढा म्हणले. ती खाट काढली. चौघांनी 4 ठावे धरले. बाजू उचलली. तिला वर बसवलं. कुठं? खाटीवर बाजूवर. म्हणले चला आता. कुठं? निघू द्या दिंडी. कुठं? नंदराजाकडे. ते सगळ्यांनी तिला घेऊन चालले. तितक्यात 5वा देव प्रगट झाला वरी बाजूवर आणि तिच्या खांद्यावर ठेव. ते म्हणले आप कोण हो? म्हणले आप कोण हो? अगं तुझा नवरा छे ने. म्हणले येडपट. येडी हेस का काय? सांगू का गुपित गोष्ट? म्हणले काहीच सांगू नका. म्हणले मग हे कोण आहे? म्हणले आपली माणसं आहेत खालची सगळे. ते खालचं वरी तयार झालं. म्हणले आता नांदीच लागू नको डायरेक्ट घे. उतरवतो किती. आणि मग नंदराजा पुढे गेले. दात देवाची खोडी पहा. नंदराजा पुढे गेले. नंदराजा म्हणले नंदराजाने विचारलं का रे कोणाची बायको आहे? 5 जण सांगू लागली आमची. किती जण? 5. नंदराजाला प्रश्न पडला आता करावं तर काय करा? देवाला नंदराजाला कळालं हे आपल्याच बाबूची काय करामत आहे. मग 50 बाय 50चा खड्डा होता. 5 जण उभे केले आणि 5 जण उभे केले. शेजारी बाई उभे केले. म्हणे पा जो हा खड्डा या खड्ड्याच्या पलीकडे उडी मारल त्याची ही बायको. 50 बाय 50 खोल 50 जो पलीकडे उडी मारेल त्याची ही बायको. चला मग सगळ्यांना आपले धोत्राचे गोळ असे हातात धरले. म्हणले चला मी 3 म्हणल्याबरोबर तुम्ही काय करायचं? उडी मारायची. म्हणले 1 2 म्हणले आता 3.5 3 म्हणल्यावर उडी मारायची. सगळ्यांना धोत्राचे गोळ हातात धरले. याला धोत्रा घोळ म्हणतात.
हे बी सांगणं येणाऱ्या काळात. अरे आता धोतर बंद व्हायला लागलेत. शहरात धोतर झालं नाही, शहरात तर त्या महिलासुद्धा जीन्स पॅन्ट घालतात. घालू द्या, मला काय करायचं. पण लेकरा शिंबडाल्यावर पुसतील कशानं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हसता कशाला, ते रुमाला असतात काही सगळं. आजा धोत्राचा गोळा आता धरला, म्हणले 1 2 आणि 3 म्हणल्याबरोबर महाराज धडाल करून उड्या मारल्या. कोण चौघ आहे ना, जे ओरिजिनल होतं ते फक्त त्यांना अर्ज भरला होता. म्हणले कोण मारतं उडी, पण उड्या मारल्यावर ते म्हणले बापा हे उड्या मारल्या, गेली बायकोच गेली म्हणल्या. ते खाली बसलं, नंदराजा आल्या, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणले तुझीच बायको आहे, जाय घरी घेऊन. नाही म्हणले पण उड्यात आहे ना मारल्या ना. अरे म्हणले ही सामान्य आहे आणि तू सामान्य आहे, उड्या मारणारे असामान्य आहेत, जा म्हणले घरी. अनेक खोड्या झाल्या. खोड्या झाल्यामुळं सगळे म्हणले आता येईल तर ठुणं परत नाही. गाई गोपाळ सौंगडी वना किंवा गोधने चारावया जातो सारंगपाने. तिथं गेल्यानंतर देवानं अनेक खोड्या केल्या, अनेक लीला केल्या. अनेक लीला अनेक खोड्या केल्यानंतर सगळे गोपाळ म्हणले देवा बस खांदी भार पोटी भोग, काय खेळायाचे सुख. सुटलो रे बापा, आहे का नाही. म्हणले देवा, देव म्हणले आणा बापल्या शुद्र्या. सगळ्या शुद्र्या आणल्या. जिथं काला केला ते वाळवंट आहे. तो का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. जो काला तिथं झाला तोच काला आपल्याला इथं करायचा. मला गावकऱ्यांनी आदरणीय करण महाराजांनी या ठिकाणी बोलवलं. सर्वच गुणीजन मंडळी, गायक वादक मृदंगाचार्य विनेकरी पारेकरी चोपदार बाबा सगळेच अप्रतिम सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या उन्हातसुद्धा आपण श्रद्धेनं या ठिकाणी बसल्या, सर्वांना धन्यवाद देतो. आणि वेळ न गमवता याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन आणि भजन झाल्यानंतर काल्याचा अभंग होईल. काल्याचा अभंग झाल्यानंतर काही सूचना असतील त्या सूचना ते देतील. चला ज्ञानेश्वर